तुम्ही म्यूट आहात सर. म्यूट आहे. थँक्यू सर. आज आपल्या महाविद्यालयाच्या सहकार्यामुळे आपण हा संयुक्त कार्यक्रम घेतोय. आपलं महाविद्यालय, आपल्या माझी बहुतील महाविद्यालय ग्रंथालय आणि अक्काताई रामगोंडा पाटील ग्रंथालय यांचा संयुक्त एक करार आहे. त्याप्रमाणे आपण काही टेक्निकल इश्यूज आणि काही कार्यक्रम आणि रिसोर्स असा भाग नेहमीच घेत असतो. त्याचाच हा एक भाग आहे. आपल्याला खूप आनंद होतोय की आज आपण या नवीन वर्षी आपल्या सामंजस्य कराराच्या अंतर्गत हा एक कार्यक्रम आपण घेत आहोत. खूप वेळ घेत नाही आहे आणि आज आपण ज्या व्यक्तिमत्वाची वाट पाहतोय त्या व्यक्तीवर मी स्वागत करतो सर. आणि कृपया आपण सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन करावं, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं मी आपल्याला विनंती करतो. श्री अमोल देशमुख सर. धन्यवाद. थँक्यू. एक विनंती आहे प्रिन्सिपल सर आणि तुम्ही सुद्धा म्यूट केलं स्वतःला. जर गुगल मीट वरती म्यूट बटन दाबलं तर प्रिन्सिपल सर तर खूप बरं होईल. खूप आवाज येतोय बॅकग्राऊंड मधनं. येस येस येस. नंतर माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही. सर तुम्ही जर सगळ्यांना म्यूट करता आलं तुमच्यासाठी प्लीज करा. प्रिन्सिपल सरांना करता येत नाही कदाचित. हा ठीक आहे. ओके गुड. तुम्ही पण प्लीज तुम्ही पण स्वतःला म्यूट ठेवा म्हणजे डिस्टर्बन्स येणार नाही अजिबात. आता बऱ्यापैकी शांतता आली. सो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जो सर्क्युलर पाठवलाय की संकल्प महाराष्ट्राचा वाचनासाठी खूप आगळा वेगळा इनिशिएटिव्ह आहे आणि मला खूप आवडलं की आपलं सरकार काहीतरी करते वाचनात. त्यामुळे अचानक मला जे एकानंतर एक कॉल्स यायला लागले. 1 ते 15 जानेवारीमध्ये आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज, रिडिंग ऍक्टिव्हिटीज घ्यायची असं शाळा कॉलेजला सांगितलं गेलं आणि सगळे शाळा कॉलेज ते अगदी पोटतिडकीने करतायत. कोणतरी अनम्यूट झालंय, प्लीज म्यूट करा स्वतःला आणि लक्ष ठेवा की कुठलं बटन दाबलं जात नाही तुमच्याकडून कळत न कळत. तर आज मी तुमच्याशी माझे जे वाचनात म्हणजे जे चुका झाल्या त्यातून मी सुधारणा करत करत कशी माझी रीडिंग स्किल्स मी सुधारत गेलो. त्याला ऑफकोर्स 8-10 वर्ष लागली. तर टिपिकल चुका काय असतात वाचनात आणि ते करू नये आणि मग त्या सुधारण्यासाठी आपण काय वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. मला सांगा किती जण एका प्रश्नाने सुरुवात करतो की जेव्हा आपण पुस्तक वाचतो आपण अंडरलाईन करतो किंवा हायलाईट करतो बघा, तर तुम्ही काय अंडरलाईन करता, काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं? पटकन अनम्यूट करून मला एका वाक्यात 2 वाक्यात सांगा की नेमका कुठला मजकूर आपण अंडरलाईन केला पाहिजे सो दॅट आपण ते लक्षात ठेवू. मी पाहिजे तर ऑप्शन देतो, तुम्ही थम्सअप करा. कोट्स किंवा ज्या म्हणी असतात किंवा जे मोठे जे बोल्ड केलेले असतात कोट्स म्हणा किंवा कन्सेप्ट, ते युजली अंडरलाईन करतात का बाकीचं काय करतात? का हेडिंग अंडरलाईन करतात का इंडेक्स मध्ये अंडरलाईन करतात? तर सरासरी मी बघितलंय की लोक कन्सेप्ट किंवा ती आयडिया अंडरलाईन करतात आणि मला वाटतं मीही ती चूक करत होतो. कारण आपल्याला कधी कन्सेप्ट किंवा ती आयडिया ती लक्षात राहत नाही किंवा ती एवढं त्याला मेमरी नसते. ते समजून घेण्यासाठी लेखक जे उदाहरण देतो, फॉर एक्झाम्पल, ह्याच्यानंतरच कधीच आपण अंडरलाईन करत नाही कारण ती स्टोरी असते, ती काय महत्वाची नाही असं आपल्याला वाटतं. पण मुळात ती स्टोरीच आपल्याला लक्षात राहते आणि मग ऍज अ साईड डिश आपल्याला ती कन्सेप्ट लक्षात राहते. ठीक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आता मी एक पुस्तक वाचत होतो. त्याच्यात एक फिलॉसॉफी होती की कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी. म्हणजे काय की जर काही लिमिटेड गोष्टी तुमच्याकडे असतील आणि तुमच्याकडे सगळंच काही नाहीये, पैसा नाही, भरपूर पैसा नाहीये किंवा तुम्हाला काय स्टार्टअप सुरू करायचं आहे पण त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाहीये आयडियाजची किंवा ऍप बनवायचं पण तुमच्याकडे कोडिंगचं नॉलेज नाही, तुमच्याकडे कोडर नाहीये, तर हे झालं कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे सगळी गोष्ट उपलब्ध नाहीये. तर कन्स्ट्रेंट जर काही गोष्टी उपलब्ध नसतील तर उलट आपल्याला अजून चांगलं क्रिएटिव्ह आयडियाज येतील जे आहे त्यातूनच कसं करायचं. आता ही झाली आयडिया, ही झाली कन्सेप्ट, पण ती माझ्या लक्षात राहणार नाही आणि नेमकं आपण कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी हे जेव्हा आपल्या वाचनात येतं तेच आपण अंडरलाईन करतो, ब्रॅकेट करतो, त्याला हायलाईट करतो लाल शाईनी पिवळ्या शाईनी. तर मला कळलं की ते करून काय फार उपयोग झाला नाही, ते लक्षात राहत. त्याच्यानंतर ती कन्सेप्ट एलॅबोरेट करण्यासाठी लेखक
जी उदाहरणं देतो, तर आय थिंक उदाहरणं सर्वात अंडररेटेड गोष्ट आहे रिडिंग हॅबिटमध्ये. आपण उदाहरणाबद्दल कधी जास्त बोलतच नाही, आपण मेन आयडिया बद्दल बोलतो. सो आजकालची लेखकांना कळलं ते आधी उदाहरणं देतात आणि शेवटी त्याचा जो मॉरल आहे किंवा त्याचा जे कन्सेप्ट आहे ते देतात. तर त्यांना कळून चुकलंय की उदाहरणच महत्वाचे, कारण उदाहरणामध्ये गोष्ट असते, कथा असते, एक्झाम्पल असतात, मेटाफॉर्स असतात, अॅनालॉजीज असतात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, अॅनालॉजीज, मेटाफॉर्स, एक्झाम्पल्स, इलस्ट्रेशन्स, स्टोरीज, अनेक्डोट्स. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळे इंग्रजी शब्द माहितीत की नाही. अनेक्डोट म्हणजे माझा काहीतरी पास्ट मध्ये काही छोटासा अनुभव आला, त्याला अनेक्डोट म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी अंडरलाईन करायला लागलो आणि मग त्या बोलायला लागलो. आता मगाचं जे उदाहरण घेतलं मी, कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी, तर त्यात लेखकाने उदाहरण दिलेलं की त्याच्याकडे ऑफिसचं भाडं साठी पैसे नव्हते, कारण त्याला काहीतरी स्टार्टअप सुरू करायचा होता, म्हणून त्यांनी त्याच्या बेडरूम मधनं सुरू केलं. एक कम्प्युटर आणि इंटरनेटने सुरू केलं. म्हणजे त्या जे आहे त्यातून त्यांनी सुरुवात केली. आता हे मी लक्षात ठेवलं की बेडरूमला त्यांनी ऑफिसमध्ये कन्वर्ट केलं आणि मग ऍज अ नॅचरल कॉन्सिक्वेन्स, ऍज अ बाय प्रोडक्ट, आय रिमेंबर दिस आयडिया कॉल्ड कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी. आता ते झालं लेखकाचं उदाहरण. तेही कदाचित आपण विसरू शकतो, कारण ते दुसऱ्याच आहे. आता ते आपल्या उदाहरणात कसं कन्वर्ट करायचं याचा विचार करून ते जास्त जास्त बोलायचं. पहिलं तर ते मी आयडिया इम्प्लिमेंट केली. ती मी कशी इम्प्लिमेंट केली, तर मागच्या वर्षी माझ्याकडे गणपती असतो 10 दिवस आणि खूप मोठा असतं, कारण इतकी लोक मला भेटायला येतात की तो सार्वजनिक गणपतीच होतो लिटरली. आणि मी मित्रांना एक अट घातली, जेव्हा गणपतीचं डेकोरेशन करताना सगळ्या मित्रांना अट घातली की बाहेरून एक सुई पण आणायची नाही, बाहेरून काहीच आणायचं नाही. जे काही घरात आहे त्याचाच वापर करून आपण गणपतीचं डेकोरेशन करायचं, मखर बनवायचं. मुद्दामून ही अट टाकली, कारण मला माहिती होतं कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी. की आपण जर एक 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 कृत्रिम लिमिटेशन आणली की आपण आपल्या मेंदूला फोर्स करतो काहीतरी वेगळा विचार करायचा. तर बाहेरून आता काय आणायचंच नाही, रिबिन नाही आणायचे, रबर बँड नाही आणायचे, थर्मोकोल नाही आणायचं, काहीच नाही आणायचं. मग काय करायचं? मग मी विचार करायला लागलो की माझ्या घरात 4,000 पुस्तकं आहेत आणि पुस्तकांचा मखर बनला. एवढा सुंदर तो मखर बनला. ऑफकोर्स तेवढं सोपं नव्हतं, सारखे पुस्तकं पडत होती, पण ते काढण्याची मजा आली. आणि तुम्ही गुगल करा, तुम्हाला तो फोटो दिसेल माझ्या फेसबुकवर, किंवा गणपती सर्च केलं तर. आणि पेपरवाले आले, महाराष्ट्र टाइम्स वाले आले, कारण ते वेगळं झालं ना गणपती, आणि माझी मुलाखत घेऊन गेले. आता ही जी स्टोरी आहे ही मी इतक्या वेळा लोकांची शेअर केली. ते शेअर करून 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 माझ्या डोक्यात बसलंय आता, कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी. तेव्हा किती ऍक्च्युली सोपं आहे की ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला ही गोष्ट आवडली, बरोबर. मी त्या लेखकाची गोष्ट सांगितली की त्याने बेडरूमला ऑफिसमध्ये कन्वर्ट केलं आणि माझ्या गणपतीची स्टोरी सांगितली. आता मी गॅरंटी सांगतो तुम्हाला की तुम्हाला ही आयडिया लक्षात राहणार आहे. तुम्हाला येतोय कॉन्फिडन्स? तेच मी फक्त म्हटलं असतं, कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी. नो, स्टार्ट विथ व्हॉट एव्हर यू हॅव, डोंट थिंक अबाउट व्हॉट यू डोंट हॅव. आता ही झाली फिलॉसॉफी. हे बोरिंग पण असतं आणि ते डोक्यातून निघून पण जाते. काय या भाषण गाडतोय, अमृत पकवतोय मला, असं झालं असतं. पण जेव्हा मी तुम्हाला त्याच्या मागची गोष्ट सांगितली, उदाहरण सांगितलं, एक अनेक्डोट सांगितलं माझा, आता अचानक ते इंटरेस्टिंग व्हायला लागलं. इंटरेस्टिंग गोष्टी आपोआप लक्षात राहतात. म्हणजे तो असं समजू नका की गोष्टी कथा फक्त लहानपणीच चांगल्या असतात, लहान मुलांनाच आवडतात. नाही, आपला मेंदू हा स्टोरीज साठीच बनलेला आहे. आपला मेंदू एक्सेल शीट साठी बनलेला नाही. आपला मेंदू स्टॅटिस्टिक्स साठी बनलेला नाही. आपला मेंदू पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन साठी बनलेला नाही. खूप बोरिंग आहे सगळं. त्यामुळे आपल्याला झोप येते जेव्हा कोणी माणूस पॉवर पॉईंट सगळं वाचून काढतो ना प्रेझेंटेशन मध्ये, किती बोरिंग वाटतं. म्हणजे याला कोणाला उचलून आणलं याला. पण ते जर कोणी छान गोष्टी सांगत असतील, आपले अनुभव सांगत असतील, ते पण अगदी एनर्जी सकट, विथ इमोशन्स. कारण स्टोरीज मध्ये इमोशन्स येतात. जेव्हा मी तुम्हाला गणपतीचं उदाहरण देतो की एक साधी सुई पण आणायची नाही बाहेरून, तेव्हा तुम्हाला तो पिक्चर क्रिएट झाला असेल तुमच्या मनात, राईट? की अमृत कसा बोलला असेल मित्रांना. आणि पुस्तकांचा मखर तुम्ही अजूनही बघितला नाहीये, पण तुम्ही आता कदाचित मनातल्या मनात काहीतरी इमॅजिन केलं असणार की पुस्तकाचा मखर कसा असेल, राईट? प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळा मखर असणार. हे खूप गरजेचं आहे. तर आईन्स्टाईननी म्हटलंय, अल्बर्ट आईन्स्टाईनने, नॉलेज इज नॉट पॉवर, इमॅजिनेशन इज पॉवर.
आणि मुळात इमॅजिनेशनच शिकवलं जात नाही आपलं आजकाल शाळा कॉलेजमध्ये. आणि म्हणून आता जो व्हिडिओचा जो जमाना आलाय, की जेव्हा मी माझं हे सुरू केलं, तुम्हाला जर माहिती असेल माझा बुकलेट ऍप आहे, त्यात मी टेक्स्ट मध्ये माझे सारांश देतो पुस्तकांचे. रिच डॅड पुअर डॅड, बॉर्न टू सोल्ड इज फरारी, इंग्रजी पुस्तकं सध्या करतोय. तर त्याचे सारांश मी टेक्स्ट आणि ऑडिओ मध्ये माझ्या आवाजात मी ते रेकॉर्ड करून पूर्ण जगाला देतो आणि ते खूप लोकांना आवडतंय. तर सगळेजण आता म्हणायला लागले की मग आता टेक्स्ट झालं, ऑडिओ झाला, तर पुढचा व्हिडिओ. नेक्स्ट सर्वात ऑब्विस प्रोग्रेस वुड हॅव बीन व्हिडिओ. मी म्हटलं नाही, मी व्हिडिओज बनवणार नाही. व्हिडिओज म्हणजे काय, की आता ही जी कन्सेप्ट आहे, आता मी जे बोललो कन्स्ट्रेंट इन्स्पायर्स क्रिएटिव्हिटी, याचा मी एक व्हिडिओ बनवला असता, काहीतरी अॅनिमेशन बनवलं असतं, तुम्ही सांगितलं पुस्तकाचा मखर बनवला. आता झालं काय असतं याच्या मागे, की आता तुमची इमॅजिनेशन ठप्प झाली. द मोमेंट आय शो यू समथिंग ऑन स्क्रीन, अ पिक्चरायझेशन, अ ड्रामा, आपला मेंदू खूप आळशी आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला तो आपली एनर्जी वाचवायचा प्रयत्न करतो. साधं उदाहरण घ्या, तुम्ही घराच्या खाली गेला, तुमच्याकडे स्कूटीची चावी आहे खिशात, का चालत जायचंय? तर खिशात चावी असेल तुमच्या स्कूटीची, ऍक्टिव्हाची, तर तुम्ही ऍक्टिव्हानीच जाणार. कारण दोन चॉईस मध्ये, अवघड आणि सोपं, यातला आपण नेहमी सोपाच चॉईस घेतो ना. आपल्याला कायम एनर्जी सेव्ह करायला आवडतं. right? तसंच इथे आहे, की जर मला पुस्तक वाचन आणि व्हिडिओ यात जेव्हा आपण मेंदूला चॉईस देतो, तर हमखास तो व्हिडिओचाच चॉईस घेणार. आणि जेव्हा व्हिडिओ बघायचा असेल मला, तेव्हा मला ब्रेनची इमॅजिनेशनची गरज नाही. कळतं तुम्हाला? बऱ्याच वेळा तुम्ही वाचताय ना स्वतःच काहीतरी, तेव्हा द टायगर इज रनिंग हे वाक्य जेव्हा तुम्ही वाचताय पुस्तकात, प्रत्येकाचा टायगर वेगळा असणार. कोणाचा पांढरा टायगर, पांढरा बघा असणार आहे, कोणाचा पिवळा असणार आहे, कोणाचा प्लास्टिकचा असणार आहे, कोणाचा अॅनिमेटेड असणार आहे, लहान मुलांचा अॅनिमेटेड टायगर असणार आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे. वाचनामुळे किंवा लिस्निंग, रिडिंग आणि लिस्निंग दोन्ही मध्ये आपली इमॅजिनेशन चालू राहते. द मोमेंट इट गेट्स कन्वर्टेड टू व्हिडिओ, इमॅजिनेशन बंद होतं आणि वी बिकम झॉम्बीज. लिटरली बिकम झॉम्बीज. तुम्ही एकदा प्रयत्न करा, कोणी जर टीव्ही बघत असेल ना, टीव्हीच्या मागे जाऊन त्या माणसाला बघा, त्या माणसाचा चेहरा बघा जो टीव्ही बघतो. येडा वाटतो, येडा असा. मी मी कदाचित वाटेल तसं, जेव्हा आपण काही स्क्रीनवर बघतोय तेव्हा चेहऱ्यावरती काही इमोशन्स नसतात ना. जाहिरातीमध्ये दाखवतात ना, की एक छान छान फॅमिली आहे, जे लॅपटॉपवर काहीतरी छान हसतात, हसत हसत बघतायत, तसं ऍक्च्युअली कधी होतच नाही. ते फक्त जाहिरातीमध्येच असतं. सो तात्पर्य काय आहे सांगायचं, की जोपर्यंत तुमचं इमॅजिनेशन चालू आहे, तो टूल चांगला आहे. मग त्यात काय काय आलं, तर पुस्तक हातात घेऊन वाचन करणं, यात तुमचं इमॅजिनेशन चालू राहतंय, हो राहतंय. ऑडिओ बुक्स वाचताना, ऐकताना तुमचं इमॅजिनेशन चालू राहते. इंटरव्ह्यूज, मुलाखती बघताना, आता तुम्ही मला ऐकताय, तुम्ही म्हणाल हा पण व्हिडिओ आहे, मग हे चांगलं नाही का? नाही, यात ऍक्च्युली माझं बोलणं हे महत्वाचं आहे. मी जे बोलतोय आणि जे मी दृश्य तयार करतोय, तर तुमच्या मनात तुम्ही ते चालू आहे इमॅजिनेशन. मी जे काही गणपतीबद्दल बोललो, मी जे काही बेडरूमला ऑफिसमध्ये कन्वर्ट करणं बोललो, प्रत्येकाचं ते बेडरूम वेगळं असणार आहे. तो कोण माणूस ऑथर आहे तुम्हाला माहित नाही, पण तुम्ही काहीतरी इमॅजिन केलं. पण त्याचाच जर मी व्हाईट बोर्ड अॅनिमेशन बनवलं किंवा एक मूवी बनवला त्याचा 5 मिनिटाचा, आता ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. तुमची प्रोग्रेस होणार नाही. कारण मी माझं पूर्ण इमॅजिनेशन आता सरेंडर केलं त्या बनवणाऱ्याच्या डायरेक्टरच्या हातात. आणि मी एक माकड झालो, अक्षरशः एक बिंडो, 0 IQ वाला एक माकड झालोय. तिला काही स्वतःची अक्कल नाही. आणि माहिती मी खूप ब्लंटली बोलतोय, कारण आपण सगळे व्हिडिओज बघतो, आपण सगळे सिनेमे बघतो. पण खरं सांगतोय मी, सिनेमे बघणं वाईट नाही. तर तुम्हाला वाटतंय की मी सिनेमा बघून पण काहीतरी शिकेन, तर ऑनेस्टली आपण नाही फार काय शिकत. कारण तुम्ही बघा ना, लहान मुलं जेव्हा ते कार्टून्स वगैरे बघतात, तरी त्यांना व्हाय वाले क्वेश्चन विचारलेत का त्यांनी? कुठल्याही मुलाचं तुम्ही जे जे काय आजकाल चाललंय, काय ते पोकेमॉन आणि काय काय जे बघतात, छोटा भीम म्हणा, कधी त्या मुलाने विचारलंय की त्या भीमने असं का केलं आई, तो असं का बोलला आई? कधीच प्रश्न येत नाही का, व्हाय. येस. पण जेव्हा आपण गप्पा मारतो मुलांबरोबर, तेव्हा किती प्रश्न विचारतात मुलं. आई तू असं का केलं? आई तू मग कापडाची पिशवी का घेऊन जातेस? प्लास्टिकची पिशवी आजकाल का नाही नेत?
म्हणजे आपण वैतागतो, एवढे प्रश्न येतात, पण मोमेंट ते स्क्रीन बघतात त्यांची बुद्धी काम करायचं बंद करतात. आता कळलं तुम्हाला का ते असं होतं? कारण आपलं रिझनिंग पॉवर ठप होतो, एस्पेशली ते सिरियल्स बघणं, ते सास बहू आणि जे काही डेली सोप चालतायत ते सगळं बघणं. परत मी सांगतोय की मुलाखती बघणं म्हणजे सिनेमा बघणं नाही. पण आपण काय करतो, आता कोणाकोणाला मिस्टर बीन माहितीये, हात वर करा. मिस्टर बीन माहितीये, जो कॉमेडी करतो, सगळ्यांनी हात वर करा. कविता हो म्हणते, आर्या हो म्हणते, सगळ्यांना मिस्टर बीन माहितीये. सगळ्यांनी त्याचं कॉमेडी बघितलंय. हा, तो असा मोठा नाक, मोठे डोळे आणि कसे ते तोंड करून तो आपल्याला हसवतो. आणि स्लो कॉमेडी, त्याने एक्झॅक्टली चार्ली चॅप्लिनच्या विरुद्ध केलं. चार्ली चॅप्लिन खूप फास्ट कॉमेडी करायचा, हा एकदम स्लो कॉमेडी करायला लागेल. राईट. आता मला सांगा, किती जणांनी मिस्टर बीनची मुलाखत बघितली? सगळ्यांचे हात खाली गेले. मिस्टर बीनची मुलाखती किती बघितलेत? कोणी बघितलेत? मला माहिती त्याच्या मागचं काय, त्यांनी किती मेहनत घेतलीये, त्याचं लहानपणी काय काय झालेलं बघा. खूप कमी लोकांना माहित. चार्ली चॅप्लिनची मुलाखती किती लोकांनी बघितली? जेव्हा तुम्ही ते बघाल तेव्हा ते खरं शिकणं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही मिस्टर बीनचं कॉमेडी बघू नका, पण आपल्याला काय वाटतं की परफॉर्मन्सच सर्वस्व आहे, की वरती पतंग बघणंच महत्वाचं आहे. नाही, पतंग उडवणारा काय करतोय, त्याच्या हाताला किती त्रास होतोय, तो मांजा किती घासतोय, कधी कधी रक्त पण येतं, ते आपण बघायचं विसरून जातो. आपण फक्त वरती पतंग बघतो. डोंट लुक ॲट द काईट, लुक ॲट द पर्सन हु इज फ्लाइंग द काईट. जेव्हा मी मिस्टर बीनचे मुलाखती बघितलं आणि म्हटलं की अरे यार, याचा लहानपण किती भयानक होतं. त्याचं मोठं लांब नाक असल्यामुळे त्याला एवढे चिडवायचे लोक, मुलं. तो रडायचा, रडत रडत घरी यायचा आणि आई म्हणायची की काय नाही रे, तू छान दिसतोस, उलट तू ह्याचं काहीतरी कर, तुला जर वेगळं नाक मिळालंय तर ह्याचं तू काहीतरी कर आणि याचा वापर कसा करू शकतो तो बघ. आणि मग जे विकनेसलाच त्यांनी त्याचं भांडवल भांडवल केलं. आज तिथं नाकाचा वापर करून तो आपल्याला हसवतो, डोळे वटारून तो आपल्याला हसवतो, त्याच्या चेहऱ्याचे वेडेवाकडे चेहरे करून तो आपल्याला हसवतो. राईट. आता हे खूप शिकण्यासारखं आहे. राईट. म्हणजे विकनेसला स्ट्रेंथ, स्ट्रेंथ तर बद्दल आपण बोलतोच, पण विकनेसला पण त्यांनी स्ट्रेंथ मध्ये कसं कन्वर्ट केलं, हे मला फक्त मिस्टर बीनचं कॉमेडी बघून नाही कळायला असतं. त्यासाठी तो कॉमेडी करत नसताना काय करतो घरात, ते जाणून घेणं खूप महत्वाचं. सो मग तुम्हाला कुठलंही व्यक्तिमत्व जे आवडतंय ना, म्हणजे मिस्टर बीने फक्त उदाहरण दिलं, तर अमिताभ बच्चन असो, शाहरुख खान असो किंवा दीपिका पदुकोण, तुम्हाला वाचन नसेल करायचं तर ते मुलाखती बघा, म्हणजे पॉडकास्ट ऐका. ते पण आता वाचनासारखंच झालं. किती तुमची इमॅजिनेशन चालू राहणार. सो होल अँड सोल मला हेच म्हणायचंय की तुमचं इमॅजिनेशन जोपर्यंत चालू राहील, तुमचं प्रोग्रेस होणार आहे. ज्या दिवशी तुमचं इमॅजिनेशन बंद होईल, ते टूल तुम्ही जरा कमी ठेवा. इंस्टाग्रामवरचे जे व्हिडिओज आहेत, आता AI व्हिडिओज यायला लागलेत ना, राम लक्ष्मण सीता किंवा महाभारतचे काही काही छोटे छोटे व्हिडिओज यायला लागलेत. तुम्हाला वाटतंय की हा, आम्ही मुलांना हे दाखवतोय, खूप छान आहे, त्यात वाईट काय आहे? रामायण महाभारताचे स्टोरीज ते जर AI व्हिडिओ दाखवते त्यात वाईट काय आहे? वाईट हे आहे की ते मूल स्वतःच इमॅजिनेशन करत नाही. ते जेव्हा मला फक्त आईने सांगितलं की कृष्ण हा सावळा होता, नाही, तर मी कृष्णाची स्टोरीज ऐकून माझा कृष्ण कदाचित थोडा वेगळा होता. ओके. किंवा श्यामची आई जेव्हा मी पुस्तक वाचत होतो, तर माझी श्यामची आई आणि श्याम खूप वेगळे होते जोपर्यंत मी श्यामची आई सिनेमा नाही बघितला. आणि मला थोडा शॉक बसला, अरे श्यामची आई एवढी सुंदर होती काय? तर तिचे डोळे, माझ्या माझ्या इमॅजिनेशन मध्ये तिचे डोळे काळे होते, कारण माझ्या आईचे डोळे काळे होते. पण त्या सिनेमामध्ये तिचे घारे डोळे होते आईचे. आणि श्याम खूप बारीक होता, माझा श्याम जरा धष्टपुष्ट होता. सो मी म्हणत नाहीये परत एकदा की सिनेमा बघणं, तो सिनेमा खूपच सुंदर आहे आणि त्याचं अडॅप्टेशन खूप छान केलंय. पण त्याचं फ्लिप साईड अशी आहे की सिनेमा किंवा त्याचा ड्रामा बघितल्याने आपली प्रोग्रेस होत नाही, आपली रिझनिंग पॉवर आपली बंद होते. सो प्लीज वाचनाला जे आपण बदल आणतोय त्याच्या परिभाषेत, त्यात ऑडिओ बुक्स आले, PDF आले, तुम्ही मोबाईलवर वाचा, तुम्ही आयपॅडवर वाचा, तुम्ही किंडलवर वाचा, तेही चांगलं आहे. ऑडिओ समरीज म्हणजे जे बुकलेट ऍपमध्ये जे आहे, मोबाईलमध्ये टेक्स्ट आणि ऑडिओ ते वाचा. समरी आवडली तर तुम्ही पुस्तक घ्याल आणि ते पुस्तक वाचाल. पण त्याचं रूपांतर जेव्हा व्हिडिओमध्ये होतं, जर अवॉइड करा.
आता तुम्हाला कळलं की मी अंडरलाईन बद्दल का बोलतोय, की तुम्ही स्टोरीज अंडरलाईन करा. ओके. आणि तुमचे स्वतःचे व्हिडिओज मनात बनवा. दुसऱ्यांचे व्हिडिओज बघू नका, स्वतःचे व्हिडिओज क्रिएट करा. आता ह्यालाच धरून मी पुढचा टॉपिक घेतो. किती जणांना पुस्तक वाचता डुलकी लागते? अभिजितने पटकन हात वर केलाय. जे क्लासमध्ये जे विद्यार्थी जमा झालेत छान एका गणवेशात, ते सगळेच हात वर करतील कदाचित. 4-5 पानं वाचली की तुम कधी डुलकी लागते. ऑलमोस्ट सगळ्यांनीच हात वर केलाय. ठीक आहे, मीही त्याला अपवाद नाहीये. तर मलाही डुलकी लागायची आणि विचार केला की असं का होतंय. बर, इंस्टाग्राम बघताना डुलकी नाही लागत. बाहुबली बघताना आपल्या डुलकी नाही लागली. मग वाचन करताना का डुलकी लागते? पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो की आपल्या मेंदूला जेव्हा आयतं काहीतरी मिळतंय, राईट, तर मी वाचन का करू? आणि वाचन करताना आपलं आता काय झालंय, चुका काय होत आहेत? इमॅजिन करा की किती 1000-2000 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा रिटर्न टेक्नॉलॉजी अस्तित्वात आली, त्याचा आविष्कार झाला, तेव्हा मला जर अभिजितला काहीतरी सांगायचं, तर अभिजित मन लावून माझं बोलणं ऐकतायत, आणि मला तेव्हा 2000 वर्षापूर्वी अभिजितला सांगायचं होतं की वाघ, मला सांगायचं वाघ आहे, एक वाघ येतोय किंवा मी वाघाला बघितलं, तर काहीतरी वाळूवरती मी वाघाचं चित्र काढलं असेल, वेडं आणि मग प्रयत्न केला असेल अभिजितला सांगायचा की वाघ, मी वाघ बघितला. मग हळूहळू काही वर्षांनी कळलं की ते वाघाचं ड्रॉइंग करायला खूप वेळ लागतो, त्याला जागा लागते, ते समजायला अवघड जातो. मग आपण टायगर हे रिप्रेझेंट करण्यासाठी सिम्बॉल्सचा आविष्कार केला, चिन्ह म्हणजे अक्षर, आणि मग अक्षरं आली. आणि मग एक आडवी रेष आणि उभी रेष म्हणजे टी, एक उभी रेष म्हणजे आय, एक गोल आणि एक असं अर्धी सरळ म्हणजे जी, आणि मग TIGER, ह्या 4-5 अक्षरांचा संच म्हणजे टायगर. आणि टायगर नावाचा एक प्राणी आपल्या डोक्यात, तो इमॅजिनेशनचा एक पॉपअप येतो. इथे माशी शिंकली. झालं काय, बिकॉज यू आर नॅचरली मेड टू इमॅजिन. टायगर बघणं हेच आपल्याला मेंदूला आवडतं. मग ते टायगर खरा असो, तो स्क्रीनवर असो, किंवा तो माझ्या मनातला असो, तो सगळा सेम असतो, राईट. सबकॉन्शियस माइंडला हे कळत नाही की माझ्या मनातला टायगर आणि खरा टायगर आहे, त्याला समजत नाही. पण जेव्हा ही अक्षरं आली आणि ते अक्षरांवर आपण बघून प्रयत्न करतोय वाघ बघायचा मनातल्या मनात, ते वाघ बघणंच बंद झालं. आपण फक्त ते TIGER वाचून सोडतोय. आणि वरून जेव्हा व्हिडिओज आपल्या आयुष्यात आले, आता तर ते बंदच झालं पूर्ण, कारण आपल्याला आयता टायगर मिळतो, दुसऱ्यांनी बनवलेला टायगर मिळतो. तुम्हाला कळतं मी सगळं सायन्स सांगतोय की कसं आपलं वाचन ऍक्च्युअली चुकीच्या पद्धतीने त्याचं एव्होल्युशन झालं, नको ते आविष्कार झाले, आणि वाचनला एक एक बॅड बॅड रेप्युटेशन आलं. सो आता ऑफकोर्स मी परत मागे जाऊन अक्षरच काढून टाका आणि फक्त चित्र काढा पुस्तकात आणि त्याची पुस्तकं बनवा, हे शक्य नाही. कारण अक्षरांचा फायदा काय की कमीत कमी जागेत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळते, राईट. तर जी डुलकी लागते ना, तो मेन प्रॉब्लेम आहे की आपण इमॅजिनेशन करत नाही. जोपर्यंत तुमचं इमॅजिनेशन चालू आहे, तुम्हाला डुलकी लागणार नाही. कारण आता ते माझे रील्स आहेत. मी इनफॅक्ट जेव्हा पुस्तक वाचतो, मला वाटत नाही मी पुस्तक वाचतोय, मला वाटतं की मी सिनेमा बघतोय, कारण मी त्या अक्षरांवर फोकस करत नाहीये. तर एक पुस्तक आहे, इथे एक वाक्य मी वाचून आपण काहीतरी प्रयत्न करूया की मी कसं वाचतो आणि युजली लोक कसे वाचतात. ओके. सो जॅक्स मदर ऑफर्ड ब्रेक ऑमलेट टू हर सन ॲट 9 AM ऑन मंडे मॉर्निंग. ओके, म्हणजे ते दृश्य काय तयार करायचं की एक आई आहे, त्यांनी आपल्या मुलाला सकाळच्या नाश्त्याला ऑमलेट बनवून दिलं, राईट. पण आपण काय करतो, आपण जॅक्स, मॉम, हे जी काळी अक्षरं आहेत, काळे सिम्बॉल्स ऑन व्हाईट पेपर, ह्याच्यात तेवढं गुंतून जातो की आपण ते बघायचंच विसरून जातो की जॅकची आई कशी असेल, जॅक कसा असेल, ते टेबल कुठलं असेल ब्रेकफास्टचं, मग ते ऑमलेट हाफ फ्राय का मसाला ऑमलेट आहे, एवढे डिटेलिंग आपण जायचं बंद केलं, कारण आपल्याला सगळे आता आयते व्हिडिओज मिळतात. तो कसं व्हिडिओजचा जो पूर्ण रेव्होल्युशन झालं आपल्या इंटरनेटमुळे, त्याचा किती मोठा घात झालाय आपल्यावर कळत न कळत, हे मला तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे.
किती डेंजरस आहे ते. परत एकदा मी सांगतोय, मी व्हिडिओज बघत नाही असं नाही. पण जर तुम्हाला वाटतं की व्हिडिओज बघून तुम्ही खूप शिकताय, तर तो खूप मोठा गैरसमज आहे. मला जेव्हा एंटरटेनमेंट पाहिजे, तेव्हाच मी जाऊन व्हिडिओज बघतो. तेव्हा मी मग डोकं बाजूला ठेवतो. मला कपिल शर्मा बघायचंय, वेडेपणा करायचा आणि हसायचंय. तर ते जे दाखवेल तो मी हसणार त्याच्यावर बस. जर मला काही शिकायचंय तर ऑडिओज, पुस्तक आणि मुलाखती, पॉडकास्ट ते पण चालेल. सो आता तुम्हाला कळलं की डुलकी का लागते. आणि आता होतं काय, कोणाला वाटतं की आय एम अ स्लो रीडर, माझा वाचनाचा वेग खूप कमी आहे, असं किती जणांना वाटतं की मी खूप हळूहळू वाचते, खूप हळूहळू वाचतो. मग सगळ्यांना असं वाटतंय. प्रशांत, रणजित, स्वाती, आता पुन्हा तोच पॉइंट येतोय की आपली वाचनाची पद्धत. मला सांगा, पहिल्यांदा इंग्रजी जर तुम्ही शिकत होता लहानपणी, पहिला शब्द तुम्ही कुठला वाचला असेल? ए फॉर ऍपल. बरोबर, आपण सगळ्यांनी असं वाचलंय, मी गृहीत धरतो. ए फॉर काहीतरी दुसरं पण असू शकतं. तर तेव्हा आपण कसं वाचलो होतो? ए फॉर APPLE, ऍपल, असं आपल्याला आपल्या टीचरने शिकवलेलं. जसं आपण मोठे झालो आणि आज आपण मोठे झालो, तर आपण त्याच पद्धतीने ऍपल शब्द वाचतो का? आपण ए वेगळा, पी वेगळा, दुसरा पी वेगळा, एल वेगळा, ई वेगळा असं वाचतो का? खरं सांगा, नाही. का? कारण आपल्याला ती सवय झाली डोळ्यांना, की आता मला ए वेगळा, पी वेगळा वाचायची गरज नाहीये. जेव्हा हे एक युनिक कॉम्बिनेशन येतं APPLE, पटकन आपल्याला कळते की ऍपल आहे. हा शब्द ऍपल उच्चारायचा आहे आणि एक लाल रंगाचा एक काहीतरी वस्तू आपल्या डोक्यात अशी पुक्कन येते आणि आपण सफरचंद किंवा ऍपल हे इमॅजिन करतो. पुन्हा मी इमॅजिनेशनवर आलो बघा. घुमून फिरून सगळं इमॅजिनेशन आहे. थिंकिंग अँड इमॅजिनेशन आर नॉट टू डिफरंट थिंग्स. थिंकिंग इज इमॅजिनेशन, इमॅजिनेशन इज थिंकिंग. सो हे जे म्हणतात ना लोक की आधी मी काहीतरी इंग्रजी, जर माझं मातृभाषा मराठी आहे तर इंग्रजी शिकण्यासाठी आधी मी माझ्या मराठीत विचार करतो आणि मग मी त्याचं रूपांतर इंग्लिशमध्ये करतो. एकदम चुकीचं. विचारांना भाषाच नसते, इमॅजिनेशनला भाषाच नसते. कळतंय का? आता सफरचंद आणि ऍपल इमॅजिनेशन मध्ये सेम ना. आता काय वेगळा असतं दोन्ही? सफरचंद म्हटलं की तुम्ही वेगळा विचार करणार आहे, ऍपल म्हटलं की वेगळा विचार करणार आहे? नाही, विचारांना भाषा नसते. आता सांगा मला, जर हे तुम्हाला पटलं, तर मग मी मराठी वाचतोय, इंग्रजी वाचतोय, काय वाचतोय, शब्दांवर मला जोर द्यायचा आहे का त्या शब्दांच्या अर्थावरती जोर द्यायचा आहे? शब्दांच्या अर्थावरती, बरोबर. कारण अर्थ आला की इमॅजिनेशन आलं. जर मला अर्थच कळला नाही तर काही प्रश्नच येत नाही, वाचनाला काही अर्थच नाही. तर आपण काय करतो? सपोज आय एम टॉकिंग विथ अभिजित. ठीक आहे, अभिजितला मी सारख्या अर्थ माझ्या उदाहरणात घेत राहील. तर आय एम टॉकिंग विथ अभिजित हे वाक्य जर माझ्या पुस्तकात आलं, तर आपण टिपिकली कसं वाचतो? आय वेगळा, एम वेगळा, टॉकिंग वेगळा, राईट. पण आताच आपण शिकलो की लहानपणी आपण ऍपल पण असंच वाचवतो, ए वेगळा, पी वेगळा. पण नंतर आपण पूर्ण ऍपल एकत्र वाचायला लागलो. दुर्दैवानं शिक्षण इथेच थांबलं. आपल्या टीचरची हे शिकवलं नाही की इफ यू कॅन रीड द एंटायर वर्ड ऍपल विदाउट रिडिंग द इंडिव्हिज्युअल वर्ड्स, यू कॅन ऑल्सो रीड ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट रिडिंग इंडिव्हिज्युअल वर्ड्स. कळतं मी काय बोललो? पुन्हा एकदा सांगतो. If you can read the entire word apple without focusing on APPLE separately, you can also read group of words of 5 or 6 without focusing on individual word. So आता हे जे वाक्य घेतोय आपण, आय एम टॉकिंग विथ अभिजित, त्यातला आय वेगळा वाचण्याच्या ऐवजी आय एम टॉकिंग याला जास्त अर्थ आहे, मोठा अर्थ आहे इन कम्पॅरिझन टू आय. आयला अर्थ आहे पण नुसतं आय म्हटलं, आय म्हणजे इंग्रजीला आहे, तर त्याला कमी अर्थ आहे. पण आय एम टॉकिंगला अर्थ आहे, मोठा अर्थ आहे, तर तुम्ही बघू शकता, राईट. आणि त्याला मी दुसरी जोड लावली, विथ अभिजित. आता पूर्ण तो पिक्चर क्रिएट झाला. आता होतंय काय, माझा वेग एवढा कसा वाढला? सो सरासरी लोकांचा वाचनाचा वेग असतो 150 ते 200 शब्द
पर मिनिट. माझा आहे 900 शब्द पर, कधी 1000 पण जातं. आता तुम्हाला कळेल ते कसं काय, की हे काही मोठी स्किल नाहीये. काही फार काय मी काही घेऊन आलो नाही. काही स्पेशल टॅलेंट नाहीये. फक्त मला दृष्टिकोन बदलला नाही. तर बाय द टाइम दुसरा कोणी आय एम टॉकिंग वगैरे वाचतोय ना आणि त्या अक्षरांमध्ये गुंतलाय, मी तो आय एम टॉकिंग आणि विथ अभिजित हा पिक्चर क्रिएट करून दुसऱ्या वाक्यावरती गेलो ऑलरेडी. कारण मी ते वाचत नाही, मी बघतोय, मी व्हिज्युअलाइज करतोय, मी इमॅजिन करतोय, मी कन्सेप्च्युअलाइज करतोय. सगळं एकच आहे. सो रीडिंग इज थिंकिंग, थिंकिंग इज इमॅजिनेशन. कळतंय? आता यापुढे तुम्ही जे काय वाचायला घ्याल, एकदा डोक्यातून काढून टाका की मी अक्षरं वाचतोय. इनफॅक्ट तुम्ही वाचतच नाहीये. तुम्ही काहीतरी बघताय. तुमच्या मेंटल कॅनव्हासवर तुम्हाला काहीतरी पेंटिंग करायचंय आणि तुम्हाला ते बघायचंय. ठीक आहे? आणि मग वाचनाच्या स्पीडवर फोकस नका करू तिथं. तुम्हाला आधी वाटेल की तुमचा स्पीड अजून कमी झाला. कारण ती जी प्रॅक्टिस आहे, या बोरिंग काळ्या अक्षरांना एका पिक्चरमध्ये कन्व्हर्ट करण्याची प्रॅक्टिस गेली आहे आपली. ती प्रॅक्टिस व्हायला थोडा वेळ लागेल. तर किंबहुना तुमचं वेग कमी होईल असं वाटेल. आणि मी काय करतोय? तर मला 8 महिने लागले हे करायला, प्रॅक्टिस करायला. जुनी सवय काढून टाकायला, की मला अक्षरांवर फोकस नाही करायचंय आणि मला फक्त माझं इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती माझी तीव्र करायची. याला खूप वेळ लागला मला, खूप त्रास झाला मला. पुन्हा पुन्हा जुन्या सवयीवर जात होतो मी. ओके, सो प्लीज हे ट्राय करून बघा. टोनी बुझान नावाचा एक खूप मोठा लेखक होऊन गेला. त्यांनी या विषयात खूप छान छान पुस्तकं लिहिली आहेत. कसा स्पीड रिडिंगचं वर पुस्तकं लिहिली. माझ्याही पुस्तकात तो उल्लेख आहे. मी हे पुस्तक लिहिलंय, उत्तम वाचक घडविणाऱ्या 7 सवयी. असे मराठीतून अनुवाद केला. माझं इंग्रजी पुस्तक आधी मी लिहिलं. सो 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स. मला मिरर इमेज दिसतं का याचं? सो आता हा झाला स्पीड रिडिंगचं झालं. नंतर मगाशी आपण द डेफिनेशन ऑफ रिडिंग, काय वाचलं पाहिजे किंवा कुठले माध्यमं घेतली पाहिजे आणि व्हिडिओची माध्यमं पासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. किती लोकांना ही तक्रार आहे की मला वाचायला वेळ मिळत नाही? आपण सगळे अंबानीचे औलाद आहोत. खूप बिझी असतो आपण, है ना? ठीक आहे, ओके. तुमच्या प्रामाणिकपणाचा दाद द्यायला पाहिजे. टीचर लोक पण म्हणतायत वेळ मिळत नाही. आज साधारण आपण सगळे 10-50 जॉईन झालो. 45 जॉईन झालो. साधारण बरचसं काही तो प्रॉब्लेम झाला टेक्निकल. कोणीतरी म्यूट नव्हतं आणि आपलं काहीतरी साधारण 11:10 का 11:12ला आपलं मी बोलायला सुरुवात किंवा कोण ते सर बोलायला सुरुवात केली. तुम्ही बघितलं मी काय करत होतो तेव्हा? कोण सांगू शकेल मी तेव्हा काय करत होतो? वाचत होते सर तुम्ही. राईट. ते काय 10 मिनिटं होती. राईट. तुम्ही काय करत होता? तुम्ही नुसतं त्या स्क्रीनकडे ठोंब्यासारखे बघत होता. सॉरी, तुम्ही मला एक खुर्ची दिली बोलायला, सो मी अधिकाराने हे सगळं तुम्हाला बोलतोय. आणि हॅबिट नंबर 2 माझ्या पुस्तकातला हा आहे, फिल इन द टाइम पॉकेट्स. फिल इन द टाइम पॉकेट्स. एक मिनिट. म्हणजे काय? की जे काय तुम्हाला छोटे छोटे टाइम पॉकेट्स मिळत आहेत ना, 2 मिनिटं 3 मिनिटं, ते लगेच पटकन काहीतरी थोडस वाचून घ्या. पुस्तकाचा प्रॉब्लेम काय आहे की त्याची जाडी बघूनच आपल्याला वाटतं की अरे हे कधी आपल्याकडे होणारच नाही. पण ऍट अ टाइम आपल्याला तुम्हाला एवढंच वाचायचंय, एक पॅरेग्राफ. कळतंय का? सॉरी, मला जरा चुकला येतोय. जरा म्यूट करतो पटकन आणि परत अनम्यूट करतो. सॉरी. तर मुद्दा हा आहे की आधी मी जेव्हा कुठे आपण बाहेर पडतो, आपल्याला वाटतं मी 5 मिनिटात काम करून येतो. 5 मिनिटात कधीच कुठलं काम होत नाही. घराच्या बाहेर पडले आपण म्हणतो 5 मिनिटं, पण निदान अर्धा तास तरी जातोच. खाली उतरायलाच आपल्याला 5 मिनिटं लागतात बिल्डिंग मधून. तर जो काही वेटिंग टाइम असतो आपला, म्हणजे मी असं लिटरली कॅल्क्युलेट केलं माझ्या दिनचर्येत, मित्राच्या दिनचर्येत, की आपण दिवसभरात असे छोटे छोटे 5-5 मिनिटाचे एक फ्री टाइम असतात.
3 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं. उदाहरणार्थ मी ट्रेनचे तिकीट काढायला गेलोय, जरा लाईन आहे, पुढे 10 लोक उभी आहेत. तर आपण काय करतो, जसं उभे राहतो, काही नाही करत. आणि युजली आजकाल फ्री टाइम असला की खिशात हात जातो आणि एक यंत्र बाहेर येतं. आता यंत्र बाहेर आलं की आपल्याला माहिती काय काय होतं, आपली बोटं नाचायला लागतात आणि डोकं डोकं शाबूतच काय राहतात. तर पण आता मी जेव्हा कधी पण घराच्या बाहेर पडतो, की एक पुस्तक माझ्याबरोबर असतं. माझ्या बॅगेत असेल, माझ्या काखेत असेल, हातात असेल. आता जेव्हा मी कुठे लाईन मध्ये उभा आहे, बाकीची लोक ते त्या काउंटरमध्ये जो माणूस आहे तो खूप हळू काम करतो म्हणून शिव्या घालतात त्याला. पण मी आय एम एक्सचेंजिंग आयडियाज विथ रॉबिन शर्मास अँड सुधा मोतीस. मला कळत नाही की माझा नंबर कधी येतो. हो, माहितीये किती 5 मिनिट आहे आणि माझं एक पान पण कदाचित वाचून होणार नाही. पण इट इज मच बेटर. कारण ते विचार माझ्या चालू राहणार. मी काय जे काय वाचतंय ना, ते माझ्या चालू राहणार 27 मिनिटला आणि मला परत परत कुठला फ्री वेळ मिळाला की मला ते परत सुरू करणार आहे. पण डेंटिस्ट मला आता दर 6 महिन्यांनी मला डेंटिस्टकडे जावं लागतं. आता आपण गेलो की 3-4 पेशंट असतात. अपॉइंटमेंट घेऊन गेलो तरी तिथे 2-3 पेशंट असतातच. मग आपण एकमेकांकडे तोंडणं बघणार. सगळे रडकुंडी असतात. कोणाचं दात दुखतंय, कोणाचं काय होतंय. पण आता मी ती चूक करणार नाही. मी पुस्तक काढून काय ते 2-3 पानं वाचणार. सो फिल इन द टाइम पॉकेट्स. जेव्हा मी याची बेरीज केली, की असे 5-5 मिनिटाचे किती टाइम पॉकेट्स माझ्या दिवसभरात असतात, तर सरासरी 90 मिनिटं निघाली. 90 मिनिटं दिवसाची आपण असेच वायफळ फुकट घालवतो. मी ऍक्च्युली 90 खूप कमी बोलतो. आणि 90 मिनिटामध्ये मी सोशल मीडियाचा वेळ घेत नाहीये आणि टीव्हीचा वेळ घेत नाही. मग तर ते आय थिंक किती जाईल, 4-5 तास जाईल. ही जर वेळ आपण भरून काढली वाचतात, तर तुम्हाला कुठलाही वेगळा वेळ काढायची गरज नाही. आणि मग आठवड्याला एक पुस्तक सहजरित्या वाचून होईल. मी म्हणत नाही तुम्ही माझ्या एवढं वाचा, कारण माझा तर तो मी विडाच उचललाय वाचन संस्कृतीचा आणि दिवसभर वाचत असतो आणि वाचनातून ब्रेक घेतो. जे तुम्ही ब्रेक मध्ये करताय वाचन, मी त्याच्यातून ब्रेक घेतो. तर मी म्हणत नाही की तुम्ही दिवसाला एक पुस्तक वाचायला पाहिजे, नाही, ते माझं काम आहे. मी आठवड्याला एक पुस्तक, ते पण टार्गेट नका ठेवू. म्हणत नाही का मग ते झालं नाही तर मग तुम्हाला ते न्यूनगंड येईल, वाईट वाटेल. तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला आज मला जो काही फ्री वेळ मिळेल, म्हणजे अगदी एक गृहिणी आहे आणि भाजी हे करायला ठेवली आहे, सगळं झालंय, त्याच्यात सगळे मसाले गेले, थोडा वेळ लागतो, पटकन एक पान वाचलं, दुसरं काही काम नसेल तर. ओके, सो फिल इन द टाइम पॉकेट मॅटिक खूप महत्वाचं. आणि असं म्हटलंय की एक छान मला कोट आठवतंय की इफ यू कीप डुईंग द सेम थिंग्स दॅट यू हॅव बीन डुईंग टिल नाव, यू विल गेट द सेम रिझल्ट दॅट यू गॉट टिल नाव. If you keep doing the same things that you have been doing till now, you will get the same results that you got till now. If you want to have something extraordinary, you have to do something different, and that starts from changing your routine. Your success lies in your routine. जेव्हा आपला रुटीन स्ट्रॉंग होतो ना, आपोआप वेळ वाचतो. मला तर कॉलेजमध्ये मित्र बोलायचे, तू मधमाशी आहे, मधमाशी. सतत काही ना काही उचापती करत असतो, काहीतरी हे ट्राय कर, ते ट्राय कर, कधी शांत बसत नाहीस. आय थिंक तेच कुठेतरी वाचनात आलं की काही पण वेळ मिळाला की शांत स्वस्त बसायचं नाही, टाइमपास करायचं नाही. आणि जर कोणी मला विचारलं की तुझा सर्वात मोठा क्वालिटी काय आहे ज्याचा तुला खूप अभिमान आहे, तर म्हणजे मी खूप कमी टाइमपास करतो. माझ्या आजूबाजूचे मी लोक बघतो भयंकर टाइमपास करतात. आणि तो कधी होतो की जेव्हा तुम्हाला तुमचा दिवसाचा गोल क्लिअर नाहीये ना, की मला आज काय अचीव्ह करायचंय, एव्हरीथिंग बिकम्स अ डिस्ट्रॅक्शन. आय रिपीट, if your day's goal is not clear, that what I want to do today, what do I have to achieve today, everything becomes a distraction. Everything. Okay. आणि when I say distraction, मी एका एका टीव्ही मालिकेला डिस्ट्रॅक्शन म्हणत नाही. इट इज रिलेटिव्ह. म्हणजे जर मी ठरवलं की शनिवारी संध्याकाळी 8 ते 9 मला कपिल शर्मा बघायचंय युट्यूब वरती, तर मग पुस्तक हे डिस्ट्रॅक्शन होतं माझ्यासाठी. आणि तेव्हा मी ठरवलंय मला मजा करायची कपिल शर्मा बरोबर, तर मग पुस्तकामध्ये आलं पाहिजे. मग व्हॉट्सअप पण डिस्ट्रॅक्शन, पुस्तक पण डिस्ट्रॅक्शन. पण जेव्हा मी ठरवलं की मला आता आज हे पुस्तक वाचायचं सेम ॲज एव्हर, आणि ते मी पुस्तक वाचायला घेतोय, आता युट्यूब बिकम्स अ डिस्ट्रॅक्शन.
सो असा टॅग नका लावू की हे वाईट आहे, हे चांगलं आहे, युट्यूब वाईट आहे. नाही. तर पुस्तक वाचताना जर मी युट्यूबला हात लावला आणि मागे अरिजित सिंगची गाणी चालवली, दॅट इज नॉट गुड. दॅट इज अ डिस्ट्रॅक्शन. मी पाहिजे वेगळा वेळ काढीन आणि अरिजित सिंगची गाणी ऐकेन. ओके, बट दॅट इज नॉट अ डिस्ट्रॅक्शन. सो फिलिंग द टाइम पॉकेट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच जणांना कळत नाही की कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, कुठून सुरुवात करायची. माझ्या वाचनाचा जर प्रवास सुरू करायचा मला, तर कुठून सुरू करू? तर मी म्हणेन की एकदम सोपी पुस्तकं, एकदम ज्याच्यात स्टोरीज भरपूर आहेत, ते सुरू करा. मग अगदी फिक्शन पण नको, की त्याच्यात काहीच शिकायला मिळत नाहीये, जिथे मर्डर मिस्ट्री आणि याचं लफडं त्याच्यात आणि ते नाही, गरज नाही. आजकाल आता हेच पुस्तक मी जे वाचतोय, सेम ॲज एव्हर, हे सेल्फ हेल्प पुस्तक आहे मॉर्गन होसेलचं. आणि सायकोलॉजी ऑफ मनी याचं एक पहिलं पुस्तक होतं. आणि त्यांनी एवढं बोरिंग टॉपिक, पैसा किंवा सायकोलॉजी ऑफ मनी सारखं, किती नाव किती बोरिंग आहे बघा. पण त्याच्यात एवढे स्टोरीज आहेत, एवढे छान छान स्टोरीज आहेत, की मला तेच पुस्तक सोडावंसं नाही वाटलं. आणि एकदम सोपी भाषा. सो मी काही 4-5 पुस्तकाची नावं सांगतो तुम्हाला, तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. इंग्रजी सांगेन. मराठीमध्ये बघा, श्यामची आई तर आहेच. त्याच्यातून मला एवढं शिकायला मिळालं. इंग्रजी मी आजकाल जास्त वाचतो. सो इंग्रजीमध्ये सायकोलॉजी ऑफ मनी, ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर, या पुस्तकाने सुरुवात करा. बघा तुम्हाला मजा येते का. नाही आवडलं तर हू मूव्ड माय चीज नावाचं एक पुस्तक. कुठल्याही ग्रंथालयात तुम्ही जा, तुम्हाला हे पुस्तक मिळेलच मिळेल. हू मूव्ड माय चीज. तिसरं म्हणेन मी अनपोस्टेड लेटर. अनपोस्टेड लेटर बाय म्हात्रेया रा. भारतीय ते एक स्पिरिच्युअल गुरु आहेत. मला ते खूप आवडतात. त्यांनी अनपोस्टेड लेटर पण पुस्तक दिले. पूर्ण गोष्टी आहेत त्याच्यात. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे, ज्या ज्या मित्रमैत्रिणींना मी हे पुस्तक भेटवस्तू म्हणून दिलंय ना, गिफ्ट म्हणून, तर सगळ्यांनी काय म्हणावं, अमृत हे पुस्तक तुम्हाला 10 वर्षापूर्वी का नाही दिलंस? एवढी ताकद त्या पुस्तकात. म्हटलं सॉरी, नाही दिलं, आता देते. सो अनपोस्टेड लेटर. आणि हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेगी. त्याच्यातही भरपूर तुम्हाला कथा, छोट्या छोट्या कथा मिळतील. त्यातून काय बोध घ्यायचा ते आपण घ्यायचा, लेखक सांगत नाही. सो ही काही 4-5 पुस्तकं आहेत जी अगदी सोप्या भाषा आहेत आणि तुम्हाला इंग्रजी फार येत नसेल तरी तुम्हाला कळेल, गॅरंटी देतो. ओके, तेही नसेल करायचं, पुस्तकं विकत घ्यायला पैसे नाहीये, कारण आहे म्हटलं, पुस्तकही कुठेही मिळतं आजकाल फ्रीमध्ये. तर मी म्हणेन की माझ्या बुकलेट ऍपचा वापर करा. जिथे मी जे काही समरीज टाकतो, अपलोड करतो बुकलेट ऍपमध्ये, जे फ्री आहे, ते एवढ्या रिगरस फिल्टरच्या प्रोसेसमधून जातात की आजकाल वाचन कमी आणि योग्य पुस्तक शोधण्यातच माझा वेळ जास्त जातो. किंवा मी देतो तर की नाही, चांगलं, आता एवढी पुस्तकं वाचून झाली की चांगलं पुस्तक शोधणं, त्याला मी एक वेगळा वेळ देतो. गुगल करो किंवा कुठल्या मित्राचं कलेक्शन बघणार, कुठे काही, किंवा मी बरेच वेळा विचार की तू पुस्तक निवडतो कसं. तर मी माझ्या आयुष्यात जे चाललंय आजूबाजूला, त्या परिस्थितीतून मला काय सुधारणा करायची आहे, त्या निगडीत कुठलं पुस्तक आहे, कुठला विषय आहे, मग तो विषय मिळाला की त्या विषयातले तज्ञ कोण आहे, मग त्या तज्ञांनी काय ना काहीतरी पुस्तक लिहिलेलं असतं, असं मी शोधतो. उदाहरणार्थ, मागच्या महिन्यात माझ्या बाबांचं आणि माझं छान जाम मांडण झालं, वाद झाला, मग तंटन झाली. आणि मी विचार केला की मी काय केलं, मी का भांडलो, शेवटी काय आहे? आता 86 वर्षाचे ते, एवढे वय झाले, का भांडलो मी बाबांशी? आणि म्हटलं की हे आर्ग्युमेंट किंवा वाद हे का होतात, या विषयावर कोणी पुस्तक आहे का? मग वाद चांगलं का वाईट? का वाद चांगला असेल तर वाद करण्याची काही पर्टिक्युलर पद्धत आहे का? तिथे आर्ग्युमेंट झाले, त्यात काही गोष्टी नाही बोलल्या पाहिजे. आणि मला पुस्तकं सापडलं. आणि थँक्स फॉर आर्ग्युइंग नावाचं एक पुस्तक सापडलं. नॉन व्हायलंट कम्युनिकेशन नावाचं एक पुस्तक सापडलं. दोन्ही पुस्तकं मी बुकलेटमध्ये केली. आणि मला कळलं, नाही, वाद वाईट नाहीये. इनफॅक्ट डिबेट हे चांगलं आहे. आपण आपण आर्ग्युमेंट आणि फाईट यात गफलत करतो. नॉट एव्हरी आर्ग्युमेंट इज अ फाईट. फाईट मध्ये घालून फाडून तू नालायक, मीच बरोबर, किती फाईट झाली. आर्ग्युमेंट मध्ये आपण आपण आपलं मत पण मांडतो आणि दुसऱ्याचं मत पण ऐकतो. अँड देन वी अराइव्ह एट अ कन्सेन्सस. वी मे नॉट अग्री, बट वी अराइव्ह एट अ कन्सेन्सस. ठीक आहे. सो हे मी शिकलो. सो माझ्या सिच्युएशन मधनं मी पुस्तकं शोधत असतो की मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर मी त्या पुस्तकातून मला काय मिळतंय,
आणि मग त्याची समरी बनवून तुम्हाला देतो. मी ऍक्च्युली तुमच्यासाठी काही करत नाही, माझ्यासाठीच करत असतो. मिशन मेक इंडिया रीड म्हणतोय मी, पण ऍक्च्युली आय एम मेकिंग अमृत रीड. आणि मी फक्त माझे नोट्स तुमच्याशी शेअर करतोय बस, फ्रीमध्ये. आणि त्याला तर टेक्नॉलॉजीचा तडका दिला आणि अचानक तुम्हाला बुकलेट काय आवडायला लागलं. पण ऍक्च्युली मी खूपच स्वार्थी काम करतोय असं मला वाटतं. ही पुस्तकं वाचतो, त्यात माझा फायदा होतो, माझे नोट्स बनवतो ते माझ्यासाठी बनवतो, नंतर वाटलं की तुम्हाला पण द्यावं ते, त्याचं रेकॉर्डिंग करतो. तर आता मला, आता ही जी मुलं जमा झाली आहेत एका क्लासरूम मध्ये, त्यांच्याकडून काही प्रश्न असतील तर आपलं डिस्कशन अजून थोडं रिलेव्हंट होईल. किंवा कोणी जे ऑनलाईन आहेत प्लीज हात वर करा आणि अनम्यूट करून तुमचे प्रश्न काय आहेत ते ऍड्रेस करायला मला आवडेल. ज्ञानेश, हा, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर का ज्ञानेश्वरी मला दिसत नाहीये. यू कॅन अनम्यूट युअर. हॅलो सर. या प्रीतम. हा, या सर, पहिला तर तुम्हाला खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप हे छान मोठं मिशन सुरू केलंय. मी खूप दिवसांपासून, खूप रात्र वर्षांपासून तुम्हाला फॉलो करतेय. मला फक्त प्रश्न काही नाहीये, मला जस्ट तुम्हाला एक हे सांगायचंय, तुम्ही हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमामध्ये एक छोटीशी फुलाची पाकळी म्हणून एक माझा शेअर आहे की वाचू आनंदे. ऍक्च्युली प्रशांत सर, माझा कार्यक्रम वाचू आनंदे नावाचाच आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्र. प्रशांत सर आम्ही प्रोफेशनल कलिग्स आहेत. वाचू आनंदे नावाचा एक महाराष्ट्रभर आपण कार्यक्रम घेतो की ज्याच्यामध्ये हा कार्यक्रमाचं इन्स्पिरेशन सर तुम्ही आहात. तुमचं एक लेक्चर मी ऐकलं होतं जे प्रल्हाद जाधव सरांकडे तुम्ही दिलं होतं मुंबईला, खेतान कंपनीचे लायब्ररियन. तर ते मी तेव्हा लॉकडाऊन मध्ये ऐकलं होतं आणि मी स्वतः खूप वाचते, त्याच्यामुळे मी खूप इन्स्पायर झाले होते. त्या इन्स्पिरेशनने मी स्वतः हा एक प्रोग्राम सुरू केलाय आणि त्याच्यामध्ये माझ्या प्रत्येक प्रोग्रामची जी पहिली सुरुवात असते त्याचं कार्यक्रमाची सुरुवात मी अमृत देशमुख द बुकलेट गाय, द इन्स्पिरेशन गाय याने करते आणि तुमची माहिती इतर विद्यार्थ्यांना देते आणि त्यांना ह्या कार्यक्रमाची एक माहिती ज्याच्यातून मी इन्स्पिरेशन घेतलं ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आज मला इतकं छान वाटते की तुमच्याशी मी बोलते आणि तुमचं इन्स्पिरेशन जर मी विद्यार्थ्यांना सांगू शकते आणि आज मी प्रत्यक्ष तुमच्याशी बोलते. आय रिअली सर थँक्यू टू यू. एवढंच मला बोलायचं सर. वा, छान. आय थिंक माझ्या कामाचं सार्थक झालं असं म्हणेन मी, की आता तुम्ही ती मशाल घेऊन पुढे चालताय आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही वाचन संस्कृतीवर काम करताय. त्याचं श्रेय मला देताय, तुमचा मोठेपणा. सो थँक्यू सो मच प्रीतम. थँक्यू व्हेरी मच सर. सर मला भेटायचंय आणि एकदा तुम्हाला. नक्की. ओके, थँक्यू सर. अजून कोणी हात वर केलेला मुलांपैकी कोणी असेल तर प्लीज मला विचारा. सर नमस्कार. हा, कोण बोलतोय? सर, हॅलो सर. हा, नमस्कार सर. मुळात मला वाचनाची फार आवड नव्हती. म्हणजे कशा पद्धतीची पुस्तकं वाचायची किंवा काय वाचल्यानंतर काय होतं याबद्दल कोणतीही माहिती नव्हती सर मला. आणि जसजसं मी आता बुक रिडिंग, म्हणजे मी आरोग्याबद्दल किंवा आम्ही जे काही सामाजिक काम करतोय ते आपल्याला व्यवस्थित बोलता यावं आणि ते समाजासमोर कसं मांडायचं की आपण जे काही करतोय, हे मला एका भाषण कौशल्यामध्ये मी शिकलो. आणि त्यासाठी आपल्याला मुद्दे कसे काढायचे किंवा स्पीच कशी तयार करायची ह्यासाठी आपल्याला पुस्तकांची आवश्यकता असते हे तिथं समजलं. त्यानंतर मी सर माझं आर्थिक दृष्ट्या मी कसं असलं पाहिजे, सामाजिक दृष्ट्या कसं असलं पाहिजे, शैक्षणिक दृष्ट्या कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी समोर यायला लागल्या त्यावेळी मी सर पुस्तक हातामध्ये घेतलं. म्हणजे मी आर्थिक दृष्ट्या कसं असलं पाहिजे त्याबद्दलची काही पुस्तकं आहेत ती वाचायला सुरू केली किंवा सामाजिक काम करणारे जे मंडळी आहेत त्यांची पुस्तक हातात घेतली आणि त्यातून मला सर मानसिक दृष्ट्या आपण कसं सक्षम असतो ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मला आता समजायला लागलंय सर. म्हणजे ह्याच्या आधी मी पुस्तक हातामध्ये घेतलं नाही. म्हणजे माझी वयाची आता 37 वर्ष पूर्ण झाली आणि मला आता समजलं की पुस्तक का वाचलं पाहिजे. सर आज ही संधी आज तुम्हाला भेटण्याची आम्हाला उपलब्ध करून दिली आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल PS कोल्हे सर. मी सरांना सर खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि आज संक्रांत आहे तरीही आपल्या वर्षाची सुरुवात फार म्हणजे वाचनानं गोडपणे सुरुवात केली आपण सर. आपल्याला सुद्धा सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. खूप खूप मोलाची गोष्ट बोललात अभिजित, की
वाचनाने आपली भाषण शैली सुधारते, हे 100% खरं आहे. हो सर. म्हणजे मला खरं वाटत असेल तर मी लहानपणी घरी पाहुणे आले की आतमध्ये पळून जायचो. एवढा मी इंट्रोवर्ट होतो. खरंच वाटत नाही कोणाला. म्हणजे आई माझी चिडायची, तू आतमध्ये का निघून जातोस म्हणून. एवढा मी घाबरायचो. आज मी एकही वाक्य लिहून नाही आणलं, काहीच नाही माझ्याकडे. हे माझं पुस्तक आहे, डायरी आहे. एक वाक्याची तयारी नव्हती केलेली की आज. मला कळतच नाहीये, कारण वर्षभर तयारी चालू आहे. पण एवढं वाचन आहे की कधी मुद्दे कमी पडत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही तो मुद्दा परत 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 वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून येतो, तेव्हा जो कॉन्फिडन्स बिल्ड होतो, यार हे ट्राईड अँड टेस्टेड आहे आणि हे फक्त कोणी माझा मित्र नाही सांगत आहे. आता टाइम मॅनेजमेंट वरती जर मला वाटतंय की मला टाइम मॅनेजमेंटवर काहीतरी सुधारणा करायची, तर मी माझ्या मित्राची वरवरची टीप घेऊ. तो स्वतःच आज 7 पट्टा आणि 7:30ला आलाय का. मी ईट दॅट फ्रॉगचा एक ब्रेन ट्रेसी नावाचा ऑथर आहे, ज्यांनी 10 वर्ष टाइम मॅनेजमेंट वरती अभ्यास केलाय, त्याचे संशोधन केलंय, का त्याची त्याचा गायडन्स घेऊ. चुकतं काय, आपण कोणाकडून ऍडवाइस घेतो हे खूप महत्वाचं आहे. ते लोक ऍडवाइस द्यायला बसली आहेत, बडबड तोंड आहे ते देणार, पण त्यांनी ते स्वतः केलंय का. बरोबर. म्हणजे सचिन तेंडुलकर एवढा चांगला बॅट्समन असूनही ही फेल्ड ऍज अ कॅप्टन. बघा, त्या दोन वेगळ्या स्किल्स आहेत. विराट कोहली बरोबर पण तेच झालं. केवळ तो चांगला बॅटिंग करतो म्हणून त्याला कॅप्टन केला आणि फेल्ड मिजरेबली. सुनील गावस्करशी तेच झालं, पण धोनीने ते चांगलं केलं. राईट. सो मला हेच म्हणायचं की जो ज्याच्यात एक्सपर्ट आहे, ज्याने त्याच्यात अगदी प्रभुत्व मिळवलंय ना, त्याच्याकडनं तोच घ्या, तेच घ्या, बाकीचं घेऊ नका. आता एक पुस्तक वाचलंय मी, हाऊ टू फेल ॲट ऑलमोस्ट एव्हरीथिंग अँड स्टील विन बिग, बाय स्कॉट ॲडम्स. नाव बघा किती छान आहे. हाऊ टू फेल ॲट ऑलमोस्ट एव्हरीथिंग अँड स्टील विन बिग. आता हा एक बिझनेस कार्टुनिस्ट आहे, क्रिएटिव्ह, भयंकर क्रिएटिव्ह माणूस. तर क्रिएटिव्हिटीवरती त्यांनी अख्खं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात एक चॅप्टर हेल्थवर आहे. आता मला कळलं की हा माणूस जो 110 किलोचा आहे स्वतः, मी त्याच्याकडनं हेल्थचे टिप्स घेऊ का. माझ्यासाठी तो ऑथर आहे, ऑफकोर्स तो माझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे. मी क्रिएटिव्हिटीचे सगळे धडे त्याच्याकडनं घेतले, पण एक चॅप्टर जो आहे हेल्थचा मी वाचला, मला अजिबात पटला नाही आणि मग तुम्ही घेतलं नाही. तो म्हणतो दिवसातून 10 वेळा कॉफी प्या, तरी तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल. नाही, मला नाही ते पटलं. सो आलं लक्षात ना की एकदम आंधळेपणाने तुम्ही ऍक्सेप्ट नका करू. याचा अर्थ माझा त्या लेखकासाठी आदर कमी झाला का, तर नाही. कारण ज्या क्षेत्रात तो माझ्यापेक्षा 10 पावलं पुढे आहे, त्यातून मी भरपूर घेतलं त्याच्याकडनं. पण ज्याच्यात मी थोडा त्याच्यापेक्षा चांगला वाटतंय मला, की तो ढेरपोटे आहे आणि त्याला हार्ट डिसीज आहे आणि त्याच्यात डोळ्याच्या खाली काळे रेषा आहेत आणि तो हेल्थ वरती मला सांगतोय की तू भरपूर कॉफी पी, त्याने एनर्जी वाढते. तर मी नाही, मी आय टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. याचा अर्थ मी त्यांचा अपमान करतो तर असं नाही. सो ऍडवायझर आणि मेंटर यात फरक असतो. ना मॅच चालू असताना जे बडबड करतात ना, अरे येडा असं काय मारलं त्याने, असं मारायला पाहिजे होतं, सिक्सर गेली असती, हे सगळे ऍडवायझर झाले. मेंटर तो असतो ज्याने स्वतः ते काम केलेलं असतं आणि त्याचा सल्ला नक्कीच वेगळा असतो इतरांपेक्षा. सो बाहेर बसून जो सांगतो की असं मारायचं, पण त्यांनी जे खेळून जे अनुभव घेतलाय तो वेगळं सांगणार, तेव्हा त्याला माहिती त्या प्रेशर खाली कसं खेळायचं असतं. ते आपल्याला कधीच कळत नाही ऍज अ प्रेक्षक. सो मेंटर आणि ऍडवायझर यातला फरक कळतो आणि म्हणून मी पुस्तकांकडे वळलो, कारण हे सगळे माझे मेंटर्स आहेत, नुसते ऍडवायझर्स नाही आहेत. त्यांनी 10 वर्ष घासून त्या विषयावरती काम करून पुस्तकं लिहिली. 1 मिनिटाचं 5 मिनिटाचं आर्टिकल बनवणं सोपं आहे, 5 मिनिटाचा युट्यूब व्हिडिओ बनवणं सोपं आहे, पण 200 पानाचं पुस्तक लिहिण्यासाठी भरपूर खस्ता खावा लागतात, ते पण एका विषयावरती. म्हणजे किती सखोल जावं लागतं त्यांना विचार करा. मग काय सेफ आहे. ओके चला, मी म्हणत नाही की पुस्तक सर्वात बेस्ट माध्यम आहे, पण त्यातल्या त्यात सेफ काय आहे. कारण एक आर्टिकल लिहायला किती वेळ लागतो सांगा ना मला. राईट. मी आत्ताच्या आता लिहिन कुठल्याही विषयावरती मी आर्टिकल लिहिन, पण मी त्यात आहे का, डीप गेलो का त्याच्यात. तर म्हणून कोणी अंडू पांडू पुस्तक लिहित नाही, त्याला पण हिंमत लागते पुस्तक लिहायला. तर मी हे पुस्तक मला 8 वर्षापूर्वी लिहिता आलं असतं, पण नाही, तेव्हा मी कॉन्फिडंट नव्हतो. जेव्हा मी
5-6 वर्ष मिशनवर काम केलं, मग मला कळलं की नाही, आय एम अ बेटर रीडर. लोकांकडून जे चुका होत्या त्याच्यावर मी काम केलंय माझ्याकडून, आणि मग मला कॉन्फिडन्स आला आणि मग मी हक्काने सांगतोय की माझं हे पुस्तक वाचा, कदाचित तुमचं वाचन सुधारेल. या सुचेता, आपल्याकडे अजून वेळ आहे का सर? आहे सर, आहे. यू कॅन कंटिन्यू सर. ओके. सुचेतानी हात वर केलाय. काही प्रश्न असेल तर विचार. की अजून विद्यार्थी मधून कोणाचा प्रश्न असेल त्यांचा तुम्ही प्रश्न ऐकून तुम्ही सांगू शकता, किंवा इथे चॅट फॅसिलिटी असेल तर चॅट मध्ये लिहू शकतो का कोणी? हा सर, एक प्रश्न आहे. हा, मला आता एक जस्ट व्हॉट्सअप मेसेज केलाय. आमचे विद्यार्थी आहे, आमचे सहशिक्षक जे आता बसलेत क्लासरूम मध्ये, त्यांनी सांगितलंय की जे 11वी-12वीची मुलं फक्त टेक्स्टबुक वाचतात आणि मार्क ओरिएंटेड आहेत, मग त्यांनी मग हे 11वी कसं आहे की मुलांनी करिअरसाठी जास्त महत्व दिले 11वी-12वी मध्ये विद्यार्थी, पण त्यांना कसं काय इकडं त्यांना वाचन आणि करिअर यांचा समतोल कसा साधता येईल आणि त्याचं काय कळवतं हा, असा हा प्रश्न आहे. कसं आहे बघा, इथे थोडं फाउंडेशन सिस्टीम मध्ये जरा गडबड आहे एज्युकेशनच्या. की तुम्हाला जर मी सर सांगितलं की तुम्हाला 2 पर्याय आहेत. तुम्ही आता सपोज आता कोल्हापुरात आहात, तुम्ही जर गोव्याला गेलात तर तुम्हाला 1,00,000 रुपये देईल, आणि तुम्ही जर सांगलीला गेलात तर तुम्हाला काही नाही देणार. बाकी काही अटी नाही आहेत. तुम्ही कुठे जाल सर? तुम्ही गोव्याला जाईल तर अरे 1,00,000 मिळतं तर मी काय मूर्खपण आहे? तसं काहीतरी होतं इथे शिक्षणात. ही जर मला 2 पुस्तक आहेत माझ्या डोळ्यासमोर, एक पुस्तक वाचल्याने मला मार्क मिळणार आहे, माझी वाहवा होणार आहे, मला नोकरी मिळणार आहे, मला डिग्री मिळणार आहे. दुसरं पुस्तक आहे ज्याच्यातून मला काही मिळणार नाही, मला मार्क मिळणार नाही, मला शाबासकी मिळणार नाही. मी कुठलं पुस्तक निवडू? तुम्हीच सांगा. म्हणजे मूर्खपणाच होईल ना. अवांतर वाचन का आपल्या आयुष्यातून गेलंय? आणि रिवॉर्ड पनिशमेंट सिस्टीम आली आहे म्हणून. आणि म्हणून मी ह्यात काम करतोय की ठीक आहे, शिक्षण संस्था नाही ना बदलता येणार आता सध्या. जे मार्क्स राहणार आहेत, इयत्ता राहणार आहे ना पुढचे 500 वर्ष तरी, मग मी यात काय काम करू शकतो? मी याचा वेळा उचललाय ना अवांतर वाचनाचा, तर हे माझं दायित्व आहे, माझी जबाबदारी आहे. यात मी अवांतर वाचन कसे तुम्हाला वाचतं करायचं. मग मी इंडियन बुकलेट लीग नावाची कन्सेप्ट आणली की रिडिंग मॅचेस करायचे. ओके, अवांतर वाचनाची पुस्तकं नाही ना वाचली जातात. मी खेळीमेळीचं वातावरण तयार करणार. 200 लोक एकत्र येतात बुकलेट ॲपवरती आणि मॅचेस खेळतात. 21 दिवसात 21 पुस्तकं वाचत होतात. तर मॅच म्हणजे काय? की 10 जणांची टीम आहे, त्यात अभिजित एक टीम मेंबर आहे. दिवसाला एक बुकलेटमध्ये एक समरी तुम्हाला दिली जाणार, ती तुम्हाला पटकन वाचायची 20 मिनिटात. 20 मिनिटाची समरी असते आणि 6 बॉल्स खेळायला मिळतात. 6 बॉल्स म्हणजे 6 प्रश्न त्या समरीच्या आधारित. एक बरोबर उत्तर दिलं की सिक्सर, 3 चुकीची उत्तर दिले की आउट. आणि असं अभिजित आणि त्याचे टीममेट्सनी 10 जणांनी मिळून 300 रन बनवले. समोरच्या टीमने 280 बनवले, तर तुमची टीम जिंकली, ते हारले. तुम्हाला 1 पॉईंट मिळाला, त्यांना 0 पॉईंट मिळाला. असे लीग मॅचेस, सेम IPL, इंडियन प्रीमियर लीगचे मी अक्षरशः ती कॉपी केली आयडिया आणि ती वाचनामध्ये टाकली. आणि खरं सांगतो सर, जी लोक 6-6 महिने बुकलेट ऍपला ओपन पण करून बघत नव्हते, धूळ खात पडलेला ऍप, मला मोठी लोक 40-50 वर्षाची माणसं माझ्याशी भांडत होते, तुम्हाला 6वा बॉल खेळता का नाही आला, काय झालं तुझ्या ऍपला, काय झालं? ते मी बरोबर उत्तर दिलं तर चुकीचं का दिलंस तू, काहीतरी गडबड आहे तुझ्या. अशी ते केस करतील कसं झालेलं. मोठी मोठी माणसं, लहान मुलं तर वेळी झालीच. सो असे मी काही काही वेगळे इनोव्हेशन आणतोय. आणि कॅन्टीन मध्ये जी गर्दी असते ना, हे माझं आता पुढचं स्वप्न आहे, त्याच्यावर मी काम करतो. कॅन्टीन मधली गर्दी मी एक दिवस लायब्ररीत आणणार आहे. मुलं व्यवस्थित वेडी व्हायला पाहिजे लायब्ररी येण्यासाठी. ह्या स्वप्नावरती मी काम करतोय. अनोखी लायब्ररी नावाचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यात माझं काम सुरू आहे. आणि एकदा तो मॉडेल तयार झाला की मग सगळ्या भारतातल्या लायब्ररीत, म्हणजे तुमची संस्था असो, तिथे येऊन मी तुम्हाला सांगेन की किती आकर्षित होऊ शकतं लायब्ररी. आणि जुन्या जे रूढी आहेत लायब्ररीच्या, की पुस्तकं नुसती रचलेली असतात भिंतीवरती, कपाटाला कुलूप असतं आणि एक दिवस जर पुस्तक लेट दिलं तर मग
ती लायब्ररीन ओरडते, मग पैसे लावतात, पेनल्टी लावतात, फाईन लावतात. मग जरा आवाज केला आवाज नाही करायचा, अशी स्ट्रिक्ट लायब्ररीचा एक इमेज माझ्या डोक्यात भरलेली शाळेत. मला लायब्ररीत जायचीच भीती वाटायची की ती लायब्ररी एवढी स्ट्रिक्ट होती. पण मला वाटायचं की ती लायब्ररी नसते, की तिकडे लायब्ररीत लपाछपी खेळण्याची जागा आहे, असं मला एक गैरसमज होता लहानपणी. ती लायब्ररी ही पुस्तकासाठी नाहीये, त्या टीचर बाहेर गेला लायब्ररीत की तिकडे लपाछपी खेळायचं, असं मला समज होता. म्हणजे एवढा धाक होता लायब्ररीचा. ह्याला मी हाणून पाडतोय आणि त्याला कसं कूल करता येईल. तर त्यात बोर्ड गेम्स येणार. बोर्ड गेम खेळता खेळता तुम्हाला 20 पुस्तकांचं ज्ञान मिळेल. ऑडिओ बुक्सचं रिडिंग विपश्यना असेल, सगळं फेकून द्या, मोबाईलवर सगळं फेकून द्या आणि फक्त तुम्हाला ऑडिओ बुक्स बंबार्डिंग केलं जाईल, लाईक अ मेडिटेशन. अशा वेगवेगळ्या युक्त्या लढवून ज्या युक्त्या चालतील त्या ठेवणार, ज्या नाही चालत त्या फ्लॉप होतील त्या काढून टाकणार आणि अनोखी लायब्ररी म्हणून एक 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 लायब्ररी जगात एक क्रांती आणायचा माझा मानस आहे. या सर. हॅलो सर. हा हॅलो, नमस्ते सर. सुचेता नमस्ते. चंदनशिवे बोलतीये. हा बोला. मला तुमचं सेशन अटेंड करताना इतका आनंद होतोय. मी स्कूल लायब्ररीयन आहे. तुम्ही लायब्ररी विषयीच्या कन्सेप्ट आता सांगितल्या. थोडंसं मी माझ्याविषयी बोलेन. मला वाचताना जसं अभिजित सरांनी सांगितलं की ह्या वयात त्यांनी सुरुवात केली. मी वाचन स्वतःला आनंद घेण्यासाठी केला नाही सर. मी वाचन ह्यासाठी केलं की मला स्टेजवर चढून बाकी टीचरसारखं अँकरिंग करायचंय. माझ्या रीडर्सला, पाठकांना माझ्या लायब्ररीपर्यंत परत आणायचंय. मी असे वेगवेगळे प्रोग्राम्स इंट्रोड्यूस करण्यासाठी मी वाचायला सुरुवात केली. वेगवेगळे इव्हेंट घेण्यासाठी वाचायला सुरुवात केली. आणि ॲज अ स्कूल लायब्ररीयन मी डिजिटल कंटेंट बनवते. 100 व्हर्च्युअल लायब्ररी बनवलेत लेवल वाईज आणि 350 व्हिडिओ आहेत. व्हिडिओ चॅनलला स्टफ मार्केट कसं खेचायचं त्यासाठी प्रयत्न केला. असं आनंदासाठी मी वाचलं नाही कधी. एकच पुस्तक मी वाचलं होतं सुधा मूर्तीचं महाश्वेता, जे मी स्वतः व्हिटिलिगो फेस करतेय, त्या फेजमधनं जातेय. तर ते एक मी वाचलं होतं. आणि लिटरेचरची आवड होती म्हणून मी MA पार्ट फर्स्टला ॲडमिशन घेतल्यावर शेक्सपियर मी तेव्हा वाचलं. तेव्हा मला नॉव्हेल, फिक्शन काय असतं ते तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस कळालं. पण वेळ कमी आणि लायब्ररीयनवर भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळं कसं रीडरसाठी लायब्ररी ॲम्बियन्स वाढवायचा, वाचकांना कसं खेचायचं, त्यांना बोलतं कसं करायचं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे त्यांचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट कसा करायचा, असे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट सुरू केले. आणि वाचनासाठी मी रीडिंग केव बनवली. आणि त्या रीडिंग केवमध्ये वाचलेलं पुस्तक 5 मिनिटामध्ये नॅरेट करायचं, जे काय आहे. असे एक प्रोजेक्ट मी सुरू केला. तो मी सदन कमान पुणेला 16 वर्ष होते. त्याच्यानंतर आता मी हार्ट स्टेशन लातूर डिस्ट्रिक्ट चाकूरला ट्रान्सफर झालेली आहे, तिथे सुरू केला. आणि आम्ही कॉन्स्टिट्यूशन अवेअरनेससाठी कॉन्स्टिट्यूशन कंप्लीट आर्टिकल पोएम फॉर्ममध्ये प्रेझेंट करते मुलांना घेऊन. रिसेंटली आम्ही प्रिॲम्बल कंप्लीट केलं आणि फंडामेंटल राईट्सवर आम्ही स्किट फॉर्ममध्ये बनवलं. हे सगळं मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करून यूट्यूबला टाकलं. ॲज अ लायब्ररीयन मी फक्त मुलांवर ह्या गोष्टी कशा पोचवायच्या, पुस्तकाचं जिस्ट काढायचं आणि ते प्रेझेंट करायचं. पण आनंदासाठी मी वाचले नाही सर. मी एक लायब्ररीयन म्हणूनच करत गेले. डिजिटल कंटेंट बनवताना ते कसं अट्रॅक्टिव्ह बनेल, त्यातल्या सोप्या सोप्या गोष्टी कशा त्यांना एका ग्लान्समध्ये वाचता येतील, ते कसे येतील. कारण पुस्तकाचे पानं बघितले की सगळे मागे फिरतात, त्यातली मी पण एक आहे. मी कधी लायब्ररी ही कन्सेप्ट मी जेव्हा बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सला ॲडमिशन घेतलं तेव्हा पाहिलं. कारण ट्रान्सफर होत असल्यामुळं छोट्या छोट्या गावातनं शिक्षण झालं आणि मास्टर डिग्रीला पुणे युनिव्हर्सिटीसारखी युनिव्हर्सिटी मला लाभली. पण वाचन तिथं शेक्सपियरचं केलं होतं एक 2-3 महिन्यापुरतं. पण अजूनही मला तुमच्याकडून शिकायचं आहे की हे सगळं करत असताना, ह्या कॉम्पिटिशनमध्ये पळत असताना मी वाचकांसाठी सगळं करते, माझ्यासाठी मी काहीच करत नाही. ॲज अ प्रोफेशनल लायब्ररी प्रोफेशनल म्हणून प्रेझेंटेशन जाण्यासाठी किंवा मी PhDचे स्टुडंट आहे म्हणून माझं रिसर्च वर्कसाठी मी वाचते. पण आनंदासाठी जसं तुम्ही असं कंप्लीट पुस्तक करणं. सुचिता, तुमचं चुकून म्यूट झालं, अनम्यूट करा प्लीज. हां सर.
हा सर. तर Continue. मी स्वतःसाठी कधी असं पूर्ण पुस्तक वाचायचं म्हणून माझ्याकडनं ते कधीच कंप्लीट झालं नाही. गिस्ट काढायचं आणि ते प्रेझेंट करायचं अशा दृष्टीने केलं. फक्त एकच सुधामूर्तीचं वाचलंय आणि शेक्सपियरचे एक 2-3 नॉवेल्स वाचलेत. पण मला आजचा सेशन इतका आवडला आणि मी हा सेशन एक लायब्ररीयन पॉईंट ऑफ व्ह्यूने अटेंड केला आणि तुम्ही जे लायब्ररीची कन्सेप्ट सांगितली त्या ठिकाणी मी 2200 विद्यार्थ्यांना एका प्लॅटफॉर्मला आणून 10 ऑथर त्यातून चाइल्ड ऑथर बनवलेत. 4 पोएट आहेत माझ्याकडे आणि त्यांचं मटेरियल मी पब्लिश केलं आणि कॉन्स्टिट्यूशन अवेअरनेसमध्ये फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट्स आणि एक एक पुस्तक कसं वाचल्यानंतर ते कसं नॅरेट करायचं आणि पुस्तकातला लेसन पूर्ण क्लासनी स्टोरी अँड ॲक्टमध्ये मी प्रेझेंट करायचा. हे असं मी त्यांचा अभ्यास प्रिपरेशन करून घेत होते. त्यामध्ये त्यांना पार्टिसिपेशनचा पण आनंद होता, कोऑर्डिनेशन अमंग कॅरेक्टर आणि एक लेसन प्रिपेअर पूर्ण 4 सेक्शन एका ठिकाणी बसून ते अटेंड करून होत होतं. हे अशा वेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाने मी पुढे जात होते. पण तुम्ही लायब्ररी विषयीची कन्सेप्ट सांगितली, मला राहवलं नाही म्हणून मी थोडं माझ्या लायब्ररीचं शेअर केलं तुमच्याशी आणि मला खूप आवडेल फ्युचरमध्ये तुमच्याशी कनेक्ट व्हायला कारण आम्ही ऑथर मीट पण कंडक्ट करतो. मी आतापर्यंत चाइल्ड ऑथर इन्व्हाइट केलेत सर. पण अशी अपॉर्च्युनिटी आम्हाला भेटत नाही कारण फंड रेज होत नाहीये स्कूलकडनं अशा प्रोग्रामला. तर तसं तुम्ही स्कूलसाठी काय मदत करू शकत असाल तर मी केंद्रीय विद्यालय संघटनची लायब्ररीयन आहे. 22 वर्ष कंप्लीट केलेत आणि इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स करत राहते. मला खूप आनंद झाला ह्या प्रोग्राममधून तुमच्याशी कनेक्ट होता आला. थँक्यू सर. खूप छान. नाही खरंच तुम्ही जर ऑलरेडी याच्यावरती काम केलंय आणि माझे प्रयोग चालूच आहेत अनोखी लायब्ररीवरती तर प्लीज सरांकडून माझा नंबर घ्या आणि आपण बोलू, चर्चा करू या विषयावरती आणि विचारांचं आदान प्रदान झालं की नक्कीच काहीतरी चांगलं या सर्वच काहीतरी लिहिलंय. सर हॅलो सर, आपण शेवटचा प्रश्न घेऊया. हो. आमच्याकडे काय झाले 12:30ला एसटी असतात 12 वाजता. मुलं जायच्या घोळामध्ये आज लुटत असतात. त्यामुळे तू घोळ व्हायला नको. आपण आज सरांना एक क्लास घेऊ. हॅलो. हा, कोणी हात वर केला आता शेवटचा? अजून कोणाला प्रश्न विचारायचे? गौरी, कविता? सर हॅलो. हा, कविता. हॅलो सर. कविता एक हॅलो. त्यांना विचारू दे. तुमचा प्रश्न जर थोडक्यात घ्या कृपया. आपण टाइम बघूया. हॅलो सर. विद्यार्थी खूप वेळ. हॅलो. हा, बोला. सार्वजनिक वाचनालय पारनेर, नगर जिल्हा. हॅलो. बोला ऐकतोय. हा, मला आपल्या आता जे वेबिनार झालं त्याचं व्हिडिओ मिळेल का त्याचा? ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिले जाईल. भोगावती महाविद्यालय लायब्ररीच्या युट्यूबला तुम्ही सर्च करा, तुम्हाला ते मिळून जाईल. ओके सर, थँक्यू. ठीक आहे. एक शेवटचा कविताचा प्रश्न घेऊया. थोडी आतुर होतीच विचारायला. कविता? सर, आपण जेव्हा वाचतो तेव्हा वाचल्यानंतर आपण पुढे जात जातो, पण मग आपण नंतर मागचं विसरत जातो काही काळानंतर. तर ते सर्व लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे मेन पॉइंट्स. पुढचा पाठ मागचा पाठ थोडक्यात असं. येस. ओके. तू म्यूट करशील? मी सांगतो. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, फक्त म्यूट कर स्वतःला. तर सगळं लक्षात ठेवायची गरज नाहीये. शक्यच नाही की सगळं लक्षात राहील. कविता, तू लहानपणापासून आतापर्यंत जे काय खाल्लंयस, जेवढ्या शेपूच्या भाज्या खाल्ल्यास आणि उसळी खाल्ल्यास आणि भात खाल्लाय, ते सगळं तुला आठवतंय का? तू किती वडापाव खाल्लेस तुला आठवत नाहीये सगळं. बट दॅट हॅज गॉन टू मेक यू. दॅट हॅज बिकम पार्ट ऑफ यू. युअर पार्ट ऑफ द बॉडी, युअर मसल्स, युअर वेन्स, युअर ब्लड. तर तसंच आहे कुठेतरी बरेचशा गोष्टी मी आज बोललोय ना, मला माहित पण नाही मी कुठल्या पुस्तकात वाचले, बट दॅट हॅज बिकम पार्ट ऑफ मी, कळत न कळत. ओके सर, जरा म्यूटवर ठेवतो 2 मिनिटं, थोडं डिस्टर्बन्स होतोय. तर पहिलं तर हा हट्ट सोडून की सगळंच आठवायला पाहिजे. दुसरं, माझा असा अनुभव आहे की जरा मला नवीन वाटलं की वाव हे काहीतरी लक्षात ठेवण्याच्या लायकीचं आहे आणि चांगलं आहे, मी लगेच पुस्तक बंद करतो. तुम्हाला वाटेल की पुस्तक बंद का करतोय, वाचन कसं होईल? मी तर म्हणतो पुस्तक वाचताना जितक्या वेळा तुम्ही पुस्तक बंद कराल तेवढं तुम्ही जास्त शिकाल. आता साऊंड आयरॉनिकल, राईट? हे काय विरुद्ध बोलतोय मी. तर याच्या मागे उद्देश असा आहे की द मोमेंट आय क्लोज द बुक अँड आय शेअर इट
शेअर दॅट न्यू आयडिया विथ माय फ्रेंड ऑर मेक अ व्हिडिओ, ते माझ्या शब्दात, माझ्या मोडक्या तोडक्या वोकॅब्युलरी देसी लँग्वेज मध्ये त्याचं रूपांतर करणं खूप महत्वाचं. आपण काय करतो, त्या लेखकाची भाषा कॉपी करतो, ते शब्द कॉपी करतो, पण ती त्याची भाषा झाली. कारण त्याचं जे काही लहानाचा मोठा झाला, तो तुम्ही कोल्हापुरात लहानाचे मोठे झाला, तर तुमची भाषा वेगळी आहे, तुमचे शब्द वेगळे आहेत, मुंबईचा आहे. तर ती आयडियाला मी माझ्या याला पॅराफ्रेजिंग म्हणतात इंग्रजीत. पॅराफ्रेजिंग म्हणजे कस्टमायझिंग दॅट आयडिया इन युअर ओन पर्सनल व्होकॅब्युलरी अँड देन शेअरिंग इट. रीड अँड डिस्कस इज माय हॅबिट नंबर 3 इन द बुक. ते खूप करतो. आपण काय करतो, शेवटचं पुस्तक, शेवटचं पान संपेपर्यंत काही करायचंच नाही, त्याच्यानंतर करायचं असं नाही. प्रत्येक, मी तर चॅप्टर वाईज पण म्हणत नाही, एका चॅप्टर मध्ये मला 2 नवीन गोष्टी मिळाल्या, लगेच मी पुस्तक बंद करतो, कोणातरी मित्राला पकडतो आणि त्याला सांगतो की मग मी आज हे शिकलो. कोण नाही मित्र आहे, व्हिडिओ बनवला, काय व्हिडिओ बनायचं घेऊन काढलं थोडक्यात. पण ते ते पुस्तक बंद पाहिजे, कारण मग ते टेम्पटेशन होतं पुस्तक उघडून परत त्याचं बघायचं. मग दॅट इज नॉट इंटरनलायझेशन ऑफ नॉलेज. पुस्तक समोर असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला ते वाटणार की परत तेच वाचायचं. ते परत परत ते वाचून आपण त्याला रिव्हिजन म्हणतो ना, ते रिव्हिजन नाहीये, ते खरंच रिव्हिजन नाहीये. ते फक्त ऑथरच आपण नुसतं परत परत वाचतो. आपल्याला ऑथरची आयडिया स्वतःची करायची असेल, ती ऑथरची आयडिया चोरायची आणि आपली स्वतःची करायची असेल, तर पुस्तक बंद करून ते आपल्या भाषेत कसं व्यक्त करता येईल. सो नॉलेज इज नॉट कन्झम्पशन, नॉलेज इज रिप्रोडक्शन. सो रिप्रोड्यूस करा, वेगवेगळ्या माध्यमातून रिप्रोड्यूस कर, चालेल. लिहायला वेळ लागतो म्हणून मी बोलतो, परत परत बोलतो. आज गेले 1 तास मी काय केलं, मी सगळं माझ्या पुस्तकातलं सगळं शेअर करून, तुम्हाला वाटतं की मी तुमच्याशी शेअर केलं, मी ऍक्च्युअली रिवाईज केलंय. सगळ्या पुस्तकांची उजळणी झाली आहे माझी. परत माझाच फायदा आहे. ठीक आहे कविता? ओके सर, आय थिंक बऱ्यापैकी डिस्कशन झालंय. थँक्यू सर. तुम्ही जी आयडिया सांगितली, अनोखी लायब्ररी ऍज अ लायब्ररी म्हणून, मलाही तो प्रश्न आहे, कॅन्टीन टू लायब्ररी मुलांना कसं वळवलं पाहिजे, आणि हा महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे. जे रिडिंग कल्चर आहे त्यामध्ये लोकांना इटिंग कल्चर बरोबर रिडिंग कल्चर, हे दोन्ही महत्वाचे बाबा आहेत, खूप महत्वाचे सर. आणि तुमचा जो अनोखी लायब्ररी हा प्रकल्प तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करता, त्यावरती मी त्या संकल्पनेवर काम करताय. मी नक्कीच ऍज अ लायब्ररी म्हणून आणि माझ्या लायब्ररी समूहाकडून, ग्रंथालयाकडून तुमच्या ह्या अनोखी लायब्ररीची संकल्पनेची वाट पाहतोय. ऍज अ लायब्ररी म्हणून आम्ही खूप लोक तुम्हाला सहकार्य किंवा तुम्हाला काय आयडियाज जर इम्प्लिमेंट करायचे असतील तर नक्कीच आम्ही लायब्ररीयन कम्युनिटी तुमच्यावर नक्कीच आहोत, हे मी तुम्हाला आश्वासन आज देतोय. आणि नक्कीच आज मला एक सुचलेला प्रश्न आहे की एक वाचक जेव्हा लायब्ररी बद्दल बोलतो, लायब्ररीयन बद्दल बोलतो, तिथल्या वातावरणाबद्दल बोलतो, म्हणजे त्याच्या काहीतरी अपेक्षा, काहीतरी वाचनाच्या आवडी असतील, आणि त्यानुसार ग्रंथालयाने कसं राहिलं पाहिजे, ग्रंथालयाने त्यांना कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे, किंवा ग्रंथालय वाचकांसाठी कोणते उपक्रम केले पाहिजे, हा एक मोठा भाग आहे. आणि हे एका वाचकाकडून जर आम्हाला समजत असतील तर ऍज अ लायब्ररी म्हणून आम्ही नक्कीच ग्रो करू. आणि भविष्यात मी नक्की तुम्हाला एक आश्वासित करतो की एक लवकरच आपण एक कार्यक्रम घेऊ जो लायब्ररीसाठी असेल, आणि एक वाचक म्हणून तुम्ही त्यांना, आम्हाला लायब्ररीयांना नक्की सांगा की हे रिडिंग कल्चरमध्ये आमची भूमिका कशी असावी. त्याबद्दल मी नक्कीच तुम्हाला एकदा इन्व्हाइट करेन, फक्त लायब्ररीसाठी, आणि ती खरोखर आम्हा सर्वांना एक मेजवानी पण ठरेल, आणि त्यानुसार आम्हाला ऍक्ट करण्यासाठी पण खूप मदत होईल. या कार्यक्रमाच्या समारोपाला येतो. हा सर, जरूर. बरं आलं तुम्ही बोललात. आपण नक्कीच याच्यावरती काम करू. जसे आयडियाज इम्प्रूव्ह होतील लायब्ररीच्या, मी शेअर करेन तुमच्याबरोबर, आणि मग एकत्र या प्रकल्पावर काम करू. मी या कार्यक्रमाच्या समारोपाला येतोय. आमचे या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्राध्यापक मीनाज नायकवडी मॅडम यांना मी विनंती करतोय की त्यांनी पुढील मीनाज मॅडम. हॅलो सर, आय एम ऑडिबल ना? ऑडिबल मॅडम. ओके. सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी महाराष्ट्र शासन शिवाजी विद्यापीठ तसेच श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी, भोगावती महाविद्यालय इचलकरंजी या दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, भोगावती महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री कल्लोळी सर, या सर्वांचे आभार सुरुवातीला मानते, कारण या सर्वांनी संमती दिली. हे सर्व लोक एकत्र आले म्हणून आज आपण या दिवशी श्री अमृत देशमुख सरांना ऐकू शकलो. आपण इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, ट्विटरवर सगळीकडे सरांच्या बद्दल खूप वाचलंय, पाहिलंय,
टेड टॉकवर सरांचे टॉक पण आपण ऐकले. पण आज आपल्याला सरांशी प्रत्यक्ष व्हर्च्युअल मोडमध्ये का होईना पण कनेक्ट होता आले. सगळ्यात चांगली आजच्या कार्यक्रमाची बाब अशी आहे की सर हे फार उत्कृष्ट वाचक आहेत. म्हणजे वर्ड्स कांट डिस्क्राईब हिज वर्क ऍक्च्युली. असे लोक, असे वक्ते विद्यार्थ्यांच्या समोर आले पाहिजेत. शासनाने फार चांगला हेतू लक्षात घेऊन आजचा कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश आपल्याला सगळ्यांना दिलेले आहेत. शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयाशी संलग्नित सर्वच महाविद्यालय ग्रंथालये विविध उपक्रम घेत आहेत. मग ते सामूहिक वाचन असेल, बुक रिव्ह्यूज कॉम्पिटिशन्स असतील, बुक एक्झिबिशन्स असतील. पण एक ज्वलंत उदाहरण की ज्यांनी स्वतःच लाईफ कसं चेंज केलं, ते उत्कृष्ट वाचक आहेत, उत्कृष्ट रायटर आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत. तर असं उदाहरण ज्वलंत आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या समोर आणता आलं. या गुगल मीटच्या थ्रू फक्त हे दोन्ही पार्टिसिपंट लायब्ररीचे स्टाफ आणि स्टुडंट्सना एकत्रित न आणता आपण महाराष्ट्र, बियॉन्ड महाराष्ट्र सुद्धा भारतातून लखनौ, पटना असे कॉलेजचे लायब्ररियन पण आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. म्हणजे या सगळ्यांच्या पर्यंत आपल्याला या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेळेची मर्यादा असताना सुद्धा पोहोचता आलं. आणि वाचाल तर वाचाल, रीड विथ जॉय, वाचू आनंदे, हे लोक कसं लाईफ मध्ये जगतायत याचं मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण म्हणजे देशमुख सर. म्हणजे सरांच्या पासून घेण्यासारखी प्रेरणा खूप आहे. आपण ग्रंथपाल असून किती वाचत असू, वाचनाच्या बद्दल किती गांभीर्य असेल, किती गोडी असेल, हा भाग संशोधनाचा आहे हे तुम्हाला मला सर्वांना सर्वश्रुत आहे. पण सरांच्या सारखे लोक ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात असले पाहिजेत. या लोकांना प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं पाहिजे. वाचकांशी एका खऱ्या वाचकाची नाळ आपल्याला जोडता आली पाहिजे. या अनुषंगाने हा कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केला. अगदी शॉर्ट नोटीसवर सर प्रशांत सरांच्या एका कॉलवर सर रेडी झाले की चला आम्ही तुमच्या बरोबर कार्यक्रमाला येतो. सर आज आपल्या इथे सगळ्यांच्या समोर उपलब्ध झाले. त्यांनी त्यांचा व्हॅल्युएबल टाइम आपल्यासाठी शेअर केला. त्यामुळे मी दोन्ही महाविद्यालयांच्या वतीनं सरांचे आभारी आहे. सहभागी जे पार्टिसिपंट सगळे ग्रंथपाल आहेत, शिक्षक आहेत, नॉन टीचिंग स्टाफ आहेत, नॅक कोऑर्डिनेटर आहेत, त्या सर्वांचे आभार व्यक्त करते. भोगावती महाविद्यालयाचे ग्रंथपाल कल्लोळी सर यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करते. कारण सरांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे व्याख्या ते गुगल मीट टेक्निकल सगळं सरांनी हँडल केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे विशेष करून खास आभार. आणि माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य हे सततच ग्रंथालयासाठी खूप मार्गदर्शक असं कार्य करत आहेत आणि त्यांच्या अनुमतीशिवाय हा कार्यक्रम इथे संपन्न झाला नसता. त्यामुळे पुनश्च मी माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य, भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असं घोषित करते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हॅपी रीडिंग. खूप खूप आभारी आहे सर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं. आणि मी या दोन्ही महाविद्यालयाच्या मार्फत मी आपलं खूप खूप आभार मानतो. आणि भविष्यात नक्कीच तुम्ही परत एकदा आमच्या प्लॅटफॉर्मवर असाल आणि आम्हाला मार्गदर्शन कराल. ही वाचन जी चळवळ आहे त्या चळवळीला आपण एकत्र सामोरे जाऊ आणि लोकांना वाचू आनंद या शब्दाप्रमाणे त्यांना आनंद देत राहू ही अपेक्षा आहे सर. खूप आभारी आहे. मी सर्व पार्टिसिपंट सांगतो की आपण सर्वजण यात सहभागी झालात. खूप खूप आभार. आणि तुम्ही नक्कीच आमच्या पुढच्या प्रोग्रामची वाट बघा. नक्कीच तुम्हाला आम्ही नवीन कार्यक्षेत्रातून नवीन विषय आणण्याचा प्रयत्न करू सर. खूप खूप थँक्यू. मी मीटिंग क्लोज करतोय. खूप खूप थँक्यू. 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 धन्यवाद सर. धन्यवाद. हॅपी रीडिंग. थँक्यू. बाय बाय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. तुमचा नंबर मिळू शकेल का हो अमृत सरांचा? हो हो 9594 एक मिनिट सर. 9594 7000 9594 7000 77. धन्यवाद सर. आयोजकांचे पण धन्यवाद. Yes. थँक्यू. Bye bye.